नमस्कार. आजच्या 27व्या वेबिनार मध्ये आपण आपल्या सर्वांचं या ठिकाणी नाशिक बार असोसिएशनच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आजच्या 27व्या वेबिनारचे आहेत ऍडव्होकेट किशोर विग. त्यांनी बीकॉम LLB केलेलं आहे. 1985 साली LLB केल्यानंतर 88-89 मध्ये त्यांनी वकिलीला या ठिकाणी सुरुवात केली. कोणाकडेही ज्युनियरशिप न करता डायरेक्ट त्यांनी वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी DRAT, NCLT, आर्बिट्रेशन, सरफेसी सर्वच रिकव्हरी आणि बँकिंग क्षेत्रामध्ये तसेच सिव्हिल क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं आणि उत्कृष्ट दर्जाचं या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांचा 35 वर्षाचा अनुभव आज आपल्याला या ठिकाणी बघण्यास मिळणार आहे. रिकव्हरी त्यांचा आजचा विषय आहे अव्हेन्यूज ऑफ इफेक्टिव्ह रिकव्हरी. मग सर्वच क्षेत्रातील रिकव्हरी बाबतची माहिती आज या ठिकाणी आपल्याला ते देणार आहे. मी आजच्या वक्त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. ऍडव्होकेट किशोर विग साहेब. नमस्कार. नमस्कार. बोला सर. कंटिन्यू करा. करूया सुरू? हो करा सर. विग सर. सुरू करा आता. काय अडचण येते? आवाज हॅलो. येतो? हा बोला हॅलो. सर, आवाज येतोय, बोला. करू सुरू? हो हो सुरू करू? हो हो. नमस्कार. आज आपण नाशिक बार असोसिएशन तर्फे विशेष कोविड काळामध्ये वेबिनार सुरू केलेले जे काही सत्र आहे हे ज्ञानाचा यज्ञ त्यांनी सुरू केला आहे. त्या यज्ञात आज माझ्या लेक्चर रूपाने एक आहुतीचं त्यांनी मला संधी दिली आहे. त्याबद्दल मी नाशिक बार असोसिएशन त्यांचे अध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं विशेष करून अभिनंदन करतो की त्यांनी या काळात लोकांना जिथे कोर्टाचा टचच नाहीये त्यांना दररोज एक विशेष व्यक्ती आणून त्यांना विशेष माहिती देण्याकरिता त्यांनी सगळी सोय केलेली आहे. तर नाशिक बारचं हे उपक्रम निश्चितच खूप अप्रिशिएबल आहे. याबद्दल आपण सर्वांनी मानलं पाहिजे की त्यांनी हे जे काही प्रकार केला आहे ते खूप सुंदर त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे. तसंच नाशिक बारचं मी आभारी पण आहे की त्यांनी मला इथं संधी दिली. आजचा दिवस अजून एका कारणाने महत्वाचा आहे की आपल्या नाशिक भूमीचे एक नाशिक भूमीचे हॅलो हॅलो आजचा दिवस अजून एका कारणाने महत्वाचा झाला आहे कारण नाशिक भूमीचे वीर पुत्र सावरकर, विदा सावरकर हे 22व्या वर्षी बॅरिस्टर झाले आणि त्यांनी भारताचं नाव इंग्लंड मध्ये सुद्धा असं उंचीवर नेऊन ठेवलं. तर ते बॅरिस्टर असल्यामुळे त्यांनाही मी इथं अभिवादन करतो, विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या लेक्चरला सुरुवात करतो. वेबिनारचं महत्व 1-2 मिनिटात सांगतो की वेबिनारमुळे आता जग खूप छोटं झालंय. आपण हरीश साळवे साहेब जे सिनियर ऍडव्होकेट आहेत ते लंडनला बसलेले आहेत, त्यांना आपण आपल्या घरी बसून ऐकतो. त्यांना त्या विषयावरती आपण काही क्वेरी विचारली त्याच्यावरती ते उत्तर पण देतात. असं आपण कधी आयुष्यात विचारच केला नव्हता की ह्या मोठे स्टॉलवर्ड्स लोक आहेत यांना आपण कधीतरी बघू, त्यांना ऐकू, त्यांना क्वेरीज टाकू आणि आपल्या क्वेरीला करायचे उत्तर पण देतील ते. रिसेंटली आपण काही दिवसात जर बघितलं तर हरीश साळवेजी आले होते टीव्हीवरती वेबिनार वरती. तसंच KK वेणुगोपाल जे भारताचे अटॉर्नी जनरल आहेत ते सुद्धा होते. पूर्वीचे अटॉर्नी जनरल जे होते मुकुल रोहतगी ते पण होते. अगदी काल सुद्धा रफिक दादांचं एक चांगलं भाषण झालं. अभय ओकांचं चांगलं भाषण झालं, जस्टिस अभय ओक. रवींद्र भटांचं झालं. परत NBT लॉ कॉलेज तर्फे एक त्यांनी भाषण ठेवलं होतं, त्यात जस्टिस पिटाळे आले होते. त्यांनी हे व्हर्च्युअल कोर्ट बद्दल खूप चांगली माहिती दिली. तर आपण या सगळ्या लोकांना आपल्या घरी बसून त्यांना आपल्याला बघता आलं, त्यांना ऐकता आलं, आपल्याला पाहिजे तशी क्वेरी राईज करून त्याचं उत्तर पण मिळवता आलं. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की वेबिनार किती महत्वाचा आहे. वेबिनारमुळे आपल्याला कळालं की जे हरीश साळवे सिनियर ऍडव्होकेट होते
त्यांनी भारतातर्फे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये कुलभूषण जाधवच्या केस मध्ये भारतात रिप्रेझेंट केलं होतं. ते मूळचे धुळ्याचे आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण धुळ्याला होऊन नंतर ते नागपूरला शिफ्ट झाले आणि तिथून पुढची त्यांनी वाटचाल केली. तर आपल्या जवळचाच एक माणूस आज किती मोठा झालाय आणि त्याला आपल्याला ऐकायला किती आनंद होतो वेबिनार वरती, हे एक विशेष आहे. मला जो आजचा टॉपिक दिला आहे तो एव्हेन्यूज ऑफ इफेक्टिव्ह रिकव्हरीज. त्याचा अर्थ असा आहे की वसुलीचे प्रभावी मार्ग. आता वसुली कशी करावी, आपण जे काय बोलणार आहोत कायदेशीर वसुलीबद्दलच बोलणार आहोत. तर कायदेशीर वसुलीबद्दल आपल्याला काय काय मार्ग आहेत कोर्टा मार्फत किंवा वेगवेगळ्या फोरम मार्फत, आणि त्याचे वेगवेगळे कायदे काय आहेत याबद्दल आपण थोडक्यात आज इथं चर्चा करू. त्यातलं विशेष करून मी सीपीसी मध्ये ऑर्डर 37 ची तरतूद आहे समरी सुटते त्याबद्दल बोलणार आहे. टीआरटी सरफेसी हा सुद्धा विषय आहे, पण तो यापूर्वी या फोरम वरती झालेला आहे डिटेल मध्ये. त्याचे प्रश्नांचे मी उत्तर जरूर देईल किंवा काय माहिती पाहिजे असेल ते देईल. त्याच्यानंतर एक MSME ऍक्ट 2006चा त्याबद्दल बोलेल. कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट 2015चा झाला आहे, त्याचाही एक चर्चा झाली आहे मोठी, पण त्यातले काही विशेष गोष्टी ज्या आहेत थोडक्यात त्या मी सांगेल. आणि त्याच्यानंतर इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड 2016 हा तसा आपल्या नाशिककरांसाठी नवीनच विषय आहे. या विषयावर मी बोलणार आहे. तर मुख्य करून मी ऑर्डर 37 आणि IPC यावरती जास्ती बोलणार आहे, तसा MSME वरती पण बोलणार आहे. थोडक्यात सांगायचं तर मी माझी जी प्रॅक्टिस सुरू केली नाशकात एक स्पेशालिटी म्हणूनच सुरू केली. माझ्या चेंबरला दावे जे आहेत ते फक्त आणि फक्त फॉर अँड अगेन्स्ट रिकव्हरी असेच दावे मी बनवतो किंवा असेच दाव्यात हजर होतो. फार रेअरली एखाद्या दुसऱ्या प्रकारचा दावा असतो. तर स्पेशालिटी करणं ह्या काळाची आता गरज झालेली आहे. आपण कुठे मेट्रो सिटीज मध्ये गेलो तर आपल्याला कळत आहे की हा IPC मधला स्पेशलिस्ट वकील आहे, हा बेल मधला स्पेशलिस्ट वकील आहे, त्यांची चार्जेस कसे आहेत. आपल्या राष्ट्रात सुद्धा रेंट स्पेशलिस्ट होते, स्पेसिफिक स्पेशलिस्ट होते, रेव्हेन्यू साईडचे स्पेशलिस्ट आहेत, क्रिमिनल साईडचे बेलचे स्पेशलिस्ट आहेत आपल्याकडे. तर स्पेशालिटी करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. येईल ती केस घेण्यापेक्षा आपण जर आपली लाईन आखून घेतली आणि त्या लाईनी समोर त्याच कायद्यात आपण जर आपल्याला अप टू डेट ठेवलं कायम, तर आय थिंक यू विल विन एव्हरी केस, कारण तुमचा अपडेट कायम राहणार आहे. वकिलांची स्पेशालिटी तशी फार महत्वाची असते, कारण आपण जर बघितलं मेडिकल सेक्टर मध्ये तर डॉक्टरांना स्पेशालिटी करताना तसा सिलेबस असतो आणि त्याची स्पेशालिटी डिग्री घ्यावी लागते. वकिलांना फक्त LLB करायचं असतं आणि त्याच्यानंतर स्वतः स्पेशालिटी डेव्हलप करायची असते. So in a way it is very important thing in society that advocate is studying very hard and doing some specialty. So I would like to request you to plan accordingly and go for some specialty. आता what should be an ideal practice, law practice, असा एक प्रश्न हरीश साळवेंना वेबिनार मध्ये विचारला होता. तो आपल्या सगळ्यांचा खूप उपयोगी येणार आहे, म्हणून मी तुम्हाला त्यांनी काय उत्तर दिलं ते सांगतो. कदाचित आपल्याला ते आपण प्रॅक्टिस मध्ये त्याचा आपण जर फॉलो केलं तर आपली प्रॅक्टिस मध्ये खूप चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. हरीश साळवे साहेबांनी उत्तर दिलं होतं की वर्क हार्ड, फोकस, डोंट चेज मनी, मनी विल चेज यू. थोडक्यात तुम्ही जर स्पेशालिटी केली, वर्क हार्ड केलं, फोकस केलं तर तुम्हाला पैसे मागायची गरज पडत नाही. लोक तुमच्याकडे येतात आणि तुमचे काय चार्जेस असतील ते घ्या, पण आमची केस तुम्ही करा असं सांगतात ते. सो वर्क हार्ड, फोकस, डोंट चेज मनी, मनी विल चेज यू. त्यांनी असंही सांगितलं की ऍडव्होकेट इज अ सेल्समन. Advocate is a salesman of ideas and judge is your customer. So you should come out with such ideas for selling your product. It should not be an outlined idea which nobody is going to buy. So you should come out with a research idea. Every case should be backed with some research, some merit. Then only you can convince the other side person who is sitting there, who is equally competent to judge you, and then only he will give you an order. So this is very important thing that you should be doing work on research base only. There should be some innovation. आता इनोव्हेशन म्हटलं की कायद्याची डेव्हलपमेंट आपण विचार करतो काय काय आहे. आपण भारतात जे सध्या कायदे बघतो तो व्हॉट इज डेव्हलपमेंट ऑफ लॉ. डेव्हलपमेंट ऑफ लॉ सध्याच्या काळात जर आपण बघितले तर पूर्वीचे जे कायदे आहेत ते थोडे स्लो आहेत, ते कसे फास्ट करता येतील अशा सगळ्या डेव्हलपमेंट आहेत. तर पूर्वी कसं होतं, वर्षानुवर्ष दावे चालायचे,
पण आपण 1991 पासून जेव्हा लिबरल केलं भारताला, फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपण इन्व्हाइट करायला लागलो, मल्टीनॅशनल कंपनी यायला लागल्या, तर त्यांच्यासारखे असे घराणे आहेत की तुमच्याकडे लिटिगेशन खूप स्लो आहे आणि आम्हाला रिकव्हरी प्रोसिजर फार स्लो होते, म्हणून वी आर लेस इंटरेस्टेड कम्पॅरेटिव्हली. त्या दृष्टीने आपण जर बघितलं तर सरकारने बरेच असे कायदे आणले की रिकव्हरी फास्ट करता येतील. तर माझा एक असा सल्ला आहे की आपण जेव्हा काही ड्राफ्टिंगला बसू किंवा कुठली केस आपण बनवतो तेव्हा ती आपण अति सिंपल ठेवावी, अगदी शॉर्ट ठेवावी. माझा जर तुम्ही नाशकातला कुठलाही समरी सूट बघितला तर हार्डली 3 पानाचा दावा असतो, त्यात अर्धा पान टायटलला जातो, अर्धा पान प्रेयरला जातो आणि बाकी एन्क्लोजरला जातो, म्हणजे 2 ते 2.5 पानात माझा दावा संपतो. सो बी अ व्हेरी शॉर्ट. मेकिंग ए शॉर्ट प्लेडिंग इज अन आर्ट ऑफ एडव्होकसी. आपण काही पण भारूड भरती करत बसलो तर ते सगळं सिद्ध करायचं आपल्यावरती जबाबदारी येत असते. म्हणून टू द पॉइंट स्पेसिफिक आपल्याकडे जे कागद आहे त्या अनुषंगाने आपण प्लेडिंग करून इट शुड बी व्हेरी शॉर्ट. Secondly, when you go in court, you should be presentable. You should be in a position to attract judge to you. Sometimes it happens की आपण आर्ग्युमेंट करत असतो पण जज साहेबांचं लक्ष कदाचित दुसऱ्या केस मध्ये किंवा दुसरीकडे असतं, आपल्या महत्वाचा आर्ग्युमेंट ते स्किप करतात. तर तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन किंवा तुमचा जो लुक आहे तो इतका चांगला पाहिजे की जज तुमच्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे आणि तो तुमच्याकडेच बघून तुमचं युक्तिवादच ऐकलं पाहिजे, जसे दुसरीकडे त्या जज साहेबांचे लक्ष केलं नाही पाहिजे. So if you go by these principles, definitely nothing will prevent you to succeed in matter. Now I will turn to my topics. First I will deal with Order 37 summary suit. Now summary suit has a long history. भारतात ब्रिटिश काळापासून समरी सूटचा कायदा हा जो आहे हा 1855 साली जो पहिला सिव्हिल प्रोसिजर आला त्यात समरी सूटची जी प्रोव्हिजन होती तीच पुढे 1877 ला कंटिन्यू झाली, तीच पुढे 1882 ला कंटिन्यू झाली आणि तशी ती जी तरतूद आहे ती 1908 च्या सीपीसी मध्ये गेली. 1908 ची सीपी जी आहे ते 1976 मध्ये ड्रास्टिकली अमेंड झाली आणि त्यात ऑर्डर 37 मध्ये फार किरकोळ असा एक बदल करण्यात आला. तो बदल काय मी सांगेल तुम्हाला. तर 1976 नंतर 2000 साली सीपीसी परत ड्रास्टिकली अमेंड झाला. 1/7/2000 पासून नवीन सीपीसी भारतात लागू झाला आहे. या जर सीपीसी जे आपण टोटल तरतुदी अमेंडेड प्रोव्हिजन्स बघितल्या तर प्रत्येक तरतुदीला आपण जर अनुवादित केलं तर डिले कसा करता येईल लिटिगेशन मधला असाच त्या तरतुदींमधला विषय होता. म्हणून डिले हे महत्वाचं आहे आणि आजच्या काळात जर आपल्याला मल्टीनॅशनल कंपनी भारतात टिकवायच्या असतील, फॉरेन इन्व्हेस्टमेंट ठेवायची असेल, आपल्याला जगात जर कॉम्पिटेटर राहायचं असेल तर आपल्या वकील वर्गाचा एक खूप मोठा रोल आहे त्यात. आपण शक्यतो कुठल्याही प्रकारमध्ये डिले करू नये. माझ्या चेंबर मध्ये समरी सूटची कुठली ब्रीफ 3 ते 6 महिन्याच्या वरती राहत नाही. बऱ्याचशा डिग्र्या मी 11व्या दिवशी घेतल्या आहेत. तुम्हाला एक सांगतो की नाशकातला जो माझा पहिला समरी सूट होता 1 कोटी रुपयाचा 2000 सालचा, तो फुल्ली कॉन्टेस्ट झाला. समोरून नाशिकचे प्रतिष्ठित माननीय असे वकील लेट श्री एम आर साठे होते. आमचा तो दावा कॉन्टेस्ट झाला आणि यू विल नॉट बिलीव्ह 16व्या दिवशी त्या दाव्याची डिक्री झाली. ना इव्हन आय कुड नॉट बिलीव्ह, माझा पहिला दावा होता पण इतक्या फास्ट रेमेडीज आहेत आपल्याला दाव्या कायद्यामध्ये, तर आपण त्या ज्या वसुली आहेत त्यांचा आपण त्या प्रोसिजरचा आपण निश्चित फॉलो करावा आणि त्याप्रमाणे आपण पुढे गेलो तर आपणही फटाफट दाव्याचे निकाल देऊ शकू आणि आपले क्लायंटही खुश होतील आणि त्या म्हणतील की अरे वा या वकिलाचं काम खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला आता समरी सूट वरती घेऊन जातो. ऑर्डर 37 वरती. ऑर्डर 37 जी आहे ही मी जे मगाशी सांगितलं 1844 पासून 1855 पासून सुरू होती, पण समरी सूट चालवायचा अधिकार जो होता फक्त हायकोर्टांनाच होता. डिस्ट्रिक्ट कोर्टात हा अधिकार नव्हता. हा जो अधिकार आहे डिस्ट्रिक्ट कोर्टांना एक नोटिफिकेशन काढलं गव्हर्नमेंटने 18/6/1998 ला एक नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशनच्या अनुषंगाने डिस्ट्रिक्ट कोर्टाला जजला त्यांच्या पिकनरी ज्युरिडिक्शन प्रमाणे समरी सूट चालवायचे अधिकार त्यांनी दिले.
त्याचे नोटिफिकेशन आहे MLG 1998-3 मध्ये रिपोर्ट झालाय. सुरुवातीला जिथे इंडेक्स असते तिथे रिपोर्ट झालेला आहे. तर ते आपल्याला बऱ्याच वेळा आपण मध्यंतरी एक निफाड मध्ये अडचण आली होती, समरी सूट इन्स्टिट्यूट करून घेतलं होते का जुरिडिक्शन आहे का नाही म्हणून ते नोटिफिकेशन पाठवलं आणि ते पटकन झालं. तर आपल्याला हे नोटिफिकेशन कधी पण हँडी ठेवायला पाहिजे. आता ऑलमोस्ट 20 वर्ष झाले, 20-22 वर्ष झाली तरतूद डिस्ट्रिक्ट कोर्टात झाली, पण तरी बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की बरेच लोक म्हणतात की नवीन तरतूद आहे. असं होऊ शकत नाही. तरतूद खूप जुनी आहे, पूर्वी हायकोर्टात होती, आता ती डिस्ट्रिक्ट कोर्टात आलेली आहे. समरी सूट जो होता पूर्वी आपण जर 1976ला ड्रास्टिक अमेंडमेंट झाल्या तेव्हा समरी सूट काय होता आणि आता 2000 साली काय झाला, मी थोडक्यात तुम्हाला एक डिफरन्स सांगतो की पूर्वी फक्त जे होते समरी सूट ते बिल ऑफ एक्सचेंज वरती करता येत होते, हुंडीज वरती करता येत होते, प्रॉमिसरी नोट्स वरती करता येत होते. म्हणजे थोडक्यात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट येतात त्याच्यावरती समरी सूट करता येत होतं. आता इन ऍडिशन टू दॅट सूट्स फॉर लिक्विडेटेड क्लेम्स, लिक्विडेटेड क्लेम म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, आर ऑल्सो मेंटेनेबल. म्हणजे इन ऍडिशन टू दॅट लिक्विडेबल क्लेम पण आहे. पूर्वी जे होतं की पहिला समरी सूट मध्ये लागला की 30 दिवसाच्या डिपेंडंटनी अपेरन्स लावायला पाहिजे होता. आता 76 पासून जी अमेंडमेंट झाली पुढे त्याला ते 30 दिवसाच्या आणि 10 दिवस केलं, एवढाच फरक आहे महत्वाचा. पूर्वी कसं होतं की लिव्ह टू डिफेंड समजा द्यायची असली तर कोर्टाला कंडिशन टाकायचे अधिकार नव्हते, एक तर रिजेक्ट करा किंवा लिव्ह टू डिफेंड ग्रांट करा. आता 76 पासून असं झालंय की लिव्ह टू डिफेंड कॅन बी ग्रांटेड कंडिशनली. त्यात एक प्रोव्हिजन ऍड केला आहे 37(3)(5) जर प्रोव्हिजन आपण बघितला तर त्यात असं म्हटलंय की इफ डिफेंडंट admits a part of claim or full, then court should direct him to pre-deposit that amount while granting leave to defend. म्हणजे कंडिशनल लिव्ह टू डिफेंड जी आहे ही आता कोर्टाला कंडिशन टाकायचा अधिकार मिळाला आहे. त्याच्यानंतर ही जर आपण तरतूद ती डिपॉझिट केल्याशिवाय त्याला पुढे जाता येत नाही. याबद्दल आपल्याला एक बेसिक केस लॉ मी सांगतो. AIR 1958 सुप्रीम कोर्ट 321 जर बघितला तर तो पूर्वीचा होता आणि आता जो नवीन आला 2076च्या नंतर अमेंडमेंट आली त्याच्यानंतरचा जो लेटेस्ट केस लॉ आहे तो AIR 2009 सुप्रीम कोर्ट 320. कृपया हे सगळे केस लॉ तुम्ही नंतर वाचा. मी तुम्हाला सगळे व्हॉट्सअपवरती सगळे केस लॉचे रेशो पण पाठवून देणार आहे. पूर्वी 1976 पर्यंत इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट असा जरी असला म्हणजे बिटवीन द लाईन्स कॉन्ट्रॅक्ट आहे, एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट नाही, हे पण इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट आहे, तरी त्याच्या बेसिसवरती समरी सूट करता येत होता. पण 76 पासून आता त्यांनी असं सांगितलंय की देअर शुड बी ओनली अन एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट. मुंबई हायकोर्टात आपल्याला आठवत असेल की बरेचसे असे समरी सूट गोळा झाले. जवळपास 182 रिट पिटिशन एकत्रित करून मुंबई हायकोर्टाने एक ऑर्डर केली. त्यात त्यांनी सांगितलं की ओनली एक्सप्रेस कॉन्ट्रॅक्ट्स आर एमेनेबल टू समरी ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट्स अंडर ऑर्डर 37. ते MLJ 517/182 त्याच्या केसला मी तुम्हाला देतो. आता समरी सूट करताना इतर दाव्यांमध्ये आणि या दाव्यांमध्ये एक त्यांनी फरक केलाय. देयर इज अ कंपॅरिझन. ओनली दिस टाइप ऑफ समरी सूट्स और सूट्स हॅव्हिंग सब्जेक्ट ऑफ दिस टाइप्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज समरी सूट. बियॉन्ड दॅट इट कॅनॉट बी अ समरी सूट. आता त्यात काय सांगितलं, आपण जर ऑर्डर 37(2)चा सबरूल 1 बघितला तर त्यात त्यांनी सांगितलंय की व्हॉट टाइप्स ऑफ और व्हॉट कॅटेगरीज ऑफ सूट्स आर to be entertained under order 37. First category out of that is suits upon bill of exchange only is promissory note. आता यात bill of exchange is also a check, so suit upon a bounce check is also a summary suit. तर ही पहिली कॅटेगरी जी सुरुवातीपासून 76 पर्यंत होती ती पुढे कंटिन्यू करण्यात आली. त्याच्या पुढे B हा महत्वाचा ऍड झाला आहे की suits in which plaintiff seeks only to recover debt or liquidated demand in money payable by defendant with or without interest arising on a return contract. म्हणजे दावा जो आहे तो त्यातला जो डेप्ट आहे ती जी फिगर किंवा रिकव्हरीची क्लेमची फिगर आहे इट शुड अराइव्ह आउट ऑफ ए कॉन्ट्रॅक्ट. सेकंडली इट शुड अराइव्ह ऑन एन एनॅक्टमेंट. याचा अर्थ असा होतो की समजा एखाद्या कायद्याचा आधार घेऊन मी एखादी फिगर काढली तर that amount is a result of an amount arriving on an enactment. गडीवर आपण असं म्हणतो की मला 100 रुपयाचा दावा प्रिन्सिपल साठी होता आणि 50 रुपयाचा इंटरेस्टचा माझा दावा आहे.
तर बरेच लोक म्हणतील की यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो 100 रुपयाचा आहे, 50 रुपयाचं काय, दॅट इज गोइंग आउट ऑफ समरी ज्युरिडिक्शन. तर इंटरेस्ट ऍक्ट खाली जर ते कॅल्क्युलेट केला असेल आपण, किंवा अन्य कुठल्या कायद्याला अनुसरून किंवा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट खाली अनुसरून आपण ते जर डॅमेजेस स्वरूपात इंटरेस्ट मागितला असेल तर दॅट इज ऑल्सो एमेनेबल अंडर समरी सूट. Then third category is on a guarantee, where the claim against the principal is in respect of debt or liquidated demand. तर liquidated demand असेल तर किंवा गॅरंटी वरती इन्व्हॉल्व झालेली असेल ती अमाऊंट, तर ती सुद्धा समरी सूट मध्ये आपल्याला घेता येते. माझ्या चेंबर मध्ये कुठला जरी दावा असला तर somehow it goes in order 37. त्याला बरेचसे तरतुदी आहेत, आपल्याकडे केस लॉ आहेत, आपलं वाचन पाहिजे. आता आपल्याला हे जर ऍडमिट करायचे असतील तर महत्वाचे काय डॉक्युमेंट आपण बघायला पाहिजे समरी सूटच्या वेळेस. आपल्याला प्रूफ ऑफ ऍडमिशन ऑफ लायबिलिटी जर असेल, जसं कंपन्या बॅलन्स कन्फर्मेशन लेटर वगैरे मागून घेतात सप्लाय करताना, किंवा आपण पत्र व्यवहारात काहीतरी लोकांशी जेव्हा ईमेल करतो किंवा पत्र लिहितो की मी असं असं माल सप्लाय केला होता, त्याचं उत्तर आलं हो तुम्ही सप्लाय केला होता, ओके मी तुम्हाला पेमेंट करतो पण मला सूचित होईल. दॅट अमाउंट्स टू एन ऍडमिशन ऑफ लायबिलिटी ऑन हिज पार्ट विदाउट एनी डिस्प्यूट. So admission of liability, even a letter of defendant saying that I have received your goods, that also amounts to admission of liability. आता पुढचं तुम्ही बघायला पाहिजे, चेक बघायला पाहिजे, हुंडी प्रॉमिसरी नोट किंवा रिटर्न कॉन्ट्रॅक्ट जर असेल तरी आपण त्याला घेऊ शकतो. गॅरंटी कॉन्ट्रॅक्ट असेल तरी आपल्याला घेतो. आपण जर बघितलं की बरेचसे दावे आपण फक्त सेल बिल लावून समरी सूट करत असतो. माझा एक दावा जो सर्वात पहिला 2001 साली नाशिक कोर्टात होता येर्लेकर साहेब असताना, तर कलकत्त्याहून एक वकील आला होता. त्यात त्यांनी असा डिफेन्स घेतला की दिस इज अ सूट प्युअरली ऑन सेल ऑफ गुड्स ऍक्ट, सो इट कॅनॉट बी कवर्ड अंडर ऑर्डर 37, कारण तिथं तसा उल्लेख नाहीये. तर सेल ऑफ गुड्स ऍक्ट म्हणजे काय की आपण जर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बघितला तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आपण सेक्शन 1 ते 75 आहेत, त्याच्यानंतर डायरेक्ट 126 सेक्शन येतं कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये. मधले 76 ते 124 सेक्शन जे आहेत, 125 सेक्शन हे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधनं त्यांनी ओमिट केले. ते तसे तसे सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट 1930 मध्ये त्यांनी इम्पोर्ट करून घेतले. सो सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट जो आहे इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अँड इट इज अन इनबिल्ट कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट इटसेल्फ. पण त्यात जरी आपण बघितलं की त्यात पण तरतूद आहे की सेक्शन 55 ऑफ सेल ऑफ गुड्स ऍक्ट बघितला तर तिथं सेलरला त्याची सेल केलेल्या गुड्सची रिकव्हरी करणं हे कायद्याने अलाव केलेलं आहे. आणि सेक्शन जर 61 बघितला तर समोरच्याने जर बायरनी पेमेंट द्यायला डिले केला असेल तर बाय वे ऑफ डॅमेजेस कॉम्पेन्सेशन सेलरला इंटरेस्ट क्लेम करता येईल अशी सुद्धा तरतूद सेल ऑफ गुड्स ऍक्ट मध्ये आहे. म्हणून सेल ऑफ गुड्स ऍक्ट किंवा बिलावरती जरी समरी सूट असेल तर इट इज अ रिझल्ट ऑर रिकव्हरी अरायझिंग अपॉन अन एनॅक्टमेंट. आपल्याला असा एक स्टँड घेता येतो. आता मगाशी मी 2-3 टर्म्स वापरल्या होत्या की डेप्ट असलं पाहिजे, लिक्विडेटेड डिमांड असली पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्ट असलं पाहिजे. इन शॉर्ट व्हॉट इज डेप्ट मी थोडं डिफाईन करतो. इट इज अन ascertainable अमाऊंट और रेडिली कॅल्क्युलेटेड अमाऊंट, जी रेडिली कॅल्क्युलेट करता येते, जिथं फार आपल्याला एक्सरसाइज करावी लागत नाही. मी तुम्हाला 100चा माल दिला, मिळाला 100 दिले, रेडिली कॅल्क्युलेटेबल अमाऊंट आहे, तर माझे 100 रुपयाचा अमाऊंट आहे. सो दॅट इज अन डेप्ट. An absolute unqualified or present liability in respect of any amount with the obligation to pay forthwith or future within a time accrued. समजा मी माल विकला आहे, आता हा जो आपण टोटल रिकव्हरी बघतोय याची आपण पर्स्पेक्टिव्ह जी आहे इंडस्ट्रियल सेक्टर डोळ्यासमोर ठेवून हे सगळे कायदे केलेले आहेत. तर म्हणून माझी जे नेहमी उदाहरण असतात सेल परचेस असंच मी तुम्हाला बोलत असतो. तर आपण जेव्हा कधी परचेस ऑर्डर येते किंवा सेल ऑर्डर रेज करतो आणि त्याच्यावरती इनव्हॉइस रेज करून आपण त्याला पार्टीला मिल सप्लाय करतो, त्याच्यावरती पेमेंट टर्म्स असा एक कॉलम असतो आणि ते 30 दिवस म्हटलं असेल पेमेंट टर्म्स. तर माल सप्लाय करून 30 दिवसात पेमेंट यायला पाहिजे, तर ते सेकंड कॅटेगरी मध्ये येतं की विदिन अ टाइम अॅक्रूड. आता तो पुढचा जो टाइम आहे त्या बिलावरती त्या टाइम मध्ये त्यांनी पेमेंट जर नाही केलं तर इट इज अन डेप्ट अँड इट इज डिफॉल्ट. आता व्हॉट इज अ लिक्विडेटेड डिमांड, बरेचसे याच्यात डिबेटेबल आहे. कायद्यात सीपीसी मध्ये याला कुठेच डिफाईन नाही केलंय, पण आपण समजा काही लॉ डिक्शनरीज बघितल्या तर त्यात असं म्हटलंय की अमाऊंट क्लेम इफ इट इज ससेप्टिबल
of being made in certain mathematical calculations. Means mathematical calculation for factors which ought to be in possession or knowledge of the party of other side. आता थोडक्यात मी जर 50 बिलांखाली माल दिलाय, 50 बिलांची टोटल मारली आणि ती टोटल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ती टोटल आली 1 लाख रुपये, त्याच्यावरती मी त्याला सांगितलं मी 18% व्याज लावणार आहे. ते 18% व्याजाचं वर्किंग पण सोबत लावलंय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. सध्या आपण जर एक्सेल मध्ये गेलो तर त्यात काही चूक होण्याची शक्यता नसते. फॉर्म्युला टाकला की इंटरेस्ट तिथे येत असतं. तर this becomes a liquidated demand. पुढे असं त्याने म्हटलं लिक्विडेटेड मीन्स टू बी ascertained or apportioned. म्हणजे आपल्याला ascertain करता आली पाहिजे, दळमाळीत नसलं पाहिजे ही आकडा जो आहे हा सर्टन आहे आणि ह्याचा बेसिस हा आहे. मी 100 रुपयाचा माल दिलाय, 18% व्याज लावलंय म्हणजे 118 रुपये मला घ्यायचे एका वर्षाला, असं आपल्याला क्लिअर कट सांगता आलं पाहिजे. देन इट बिकम्स अ लिक्विडेटेड डिमांड वेअर प्रिन्सिपल सम अँड इंटरेस्ट स्टिप्युलेटेड इन कॉन्ट्रॅक्ट इज लिक्विडेटेड अमाऊंट. आता कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं असेल जसं मी मगाशी सांगितलं की मी माल दिला आणि ते 18% व्याज घेणार एका महिन्यात, तर इट इज अ कॉन्ट्रॅक्ट. इनवॉइस इज अ कॉन्ट्रॅक्ट. आपण जर बरेचसे दिल्लीकडचे जजमेंट बघितले तिथे समरी सूट खूप जास्ती आहे, किंवा सुप्रीम कोर्टाचा आणि आपल्या मुंबई हायकोर्टाचा सुद्धा लेटेस्ट जजमेंट आहे की इनवॉइस इज ए कॉन्ट्रॅक्ट. बऱ्याचशा ठिकाणी आपण असं बघतो की लिव्ह टू डिफेंड मध्ये बरेचसे वकील असं डिफेन्स देतात की आम्ही कुठलाच कॉन्ट्रॅक्ट सही नाही केला, आमच्यात कॉन्ट्रॅक्टच झाला नाही, मी फोनवरती ऑर्डर दिली आणि ते माल आलाय म्हणून इट कॅनॉट बी कवर्ड अंडर ऑर्डर 37. द मोमेंट ही सेज की मी कुठलाच कॉन्ट्रॅक्ट केला नव्हता पण मी ऑर्डर दिली, माल आलाय पण रिटर्न कॉन्ट्रॅक्ट केला नाहीये, so somewhere he is admitting his liability. This is one thing. Secondly, court says the invoice contains various terms and conditions such as पार्टीचा नाव, पत्ता, मालाचं डिस्क्रिप्शन, त्याचा रेट, त्याची क्वांटिटी, त्याच्यावरती ज्युरिडिक्शन क्लॉज, त्याच्यावरती रिजेक्शन क्लॉज, त्याच्यावरती जीएसटी सीएसटी नंबर, त्याच्यावरती जर मी रिजेक्शन असेल तर 15 दिवसाच्या आत नाही आलं तर आम्ही एंटरटेन करणार नाही, त्याच्यावरती डिलेड पेमेंट इंटरेस्ट, डिलिव्हरी कशी करावी, हे सगळे these are the terms and conditions forming a supply contract. So invoice is a contract. Normally you should advise your customers to show you the invoice before litigation so that you can suggest them कि there should be some terms and condition of the invoice. फक्त इतका माल दिला इतके पैसे आले असं न देता ज्युरिडिक्शन क्लॉज आला पाहिजे, पेमेंट क्लॉज आला पाहिजे, रिजेक्शन क्लॉज आला पाहिजे, डिलेड पेमेंटचा क्लॉज आला पाहिजे. हे स्टँडर्ड क्लॉज आहे. इतर क्लॉज त्या मालाच्या कॅटेगरी प्रमाणे त्यांना टाकता येतो. सो this is a contract. आता what is a written contract? What sort of written contracts courts are expecting? आपण जर इतर सगळे कायदे बघितले तर त्या विषयावरती ते कायदे कसे ते सॉल्व्ह करावे, फॉर कसं, अगेन्स्ट कसं, अशा सगळ्या तरतुदी असतात. तुम्ही जर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 बघितला तर त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट कसा असावा याविषयी कुठेच म्हटलेलं नाहीये. फक्त कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स अँड कंडिशन या कशा समोरच्या व्यक्तीवरती इम्पोज कराव्या किंवा आपण कसं डिफेंड करावा अशा वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशन आहेत, पण कॉन्ट्रॅक्ट कसा करावा हे कुठंच म्हटलं नाहीये. म्हणून जेव्हा कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट झाला होता त्याचे जर आपण ऑब्जेक्ट बघितले तर त्यात त्यांनी एक सांगितलं होतं. आय विल जस्ट रीड अ पॅराग्राफ फॉर युअर इन्फॉर्मेशन. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बद्दल ते म्हणताय की दिस ब्रांच ऑफ ऍक्ट इज डिफरंट फ्रॉम अदर ब्रांचेस ऑफ लॉ इन अ व्हेरी इम्पॉर्टंट रिस्पेक्ट. The contract does not prescribe so many rights and duties which the law will protect or enforce. It contains a number of limiting principles subject to which parties may create rights and duties for themselves. In a sense, parties to the contract are makers of the law for themselves. म्हणजे मी माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अग्रीमेंट मध्ये जे काही टर्म्स कंडिशन आपण म्हणून म्हणतो की त्याला अग्रीमेंट, आम्ही दोघांनी असं अग्री केलंय. आपली प्रत्येक टर्म अशी सुरू होते की बायर अग्रीज, सेलर अग्रीज. सो व्हॉट एव्हर वी अग्री इज अ कॉन्ट्रॅक्ट. आता ते लिगली एन्फोर्सेबल असेल तर इट बिकम्स अ कॉन्ट्रॅक्ट. आता पार्टीज कॅन फ्रेम एनी रूल्स दे डिझायर टू द सब्जेक्ट मॅटर ऑफ देअर अग्रीमेंट अँड लॉ टेक्स कॉग्निझन्स ऑफ देअर डिसिजन्स अनलेस दे आर लिगली नॉट प्रोहिबिटेड. तर याचा अर्थ काय, आता मी समजा तुम्हाला एक अग्रीमेंट केलं तुमच्या सोबत आणि त्यात मी नॉन डिस्क्लोजर क्लॉज टाकला की ह्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल तुम्ही कुठं डिस्क्लोज करू नये, त्याला नॉन डिस्क्लोजर क्लॉज म्हणतो. फॉरेनचे जे काही आपण अग्रीमेंट म्हणतो त्यात एनडीए म्हणून नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट हे खूप पॉप्युलर आहे. आपण जर इंटरनेटवरती गेला तर एनडीए टाकलं तर बरेचशा प्रकारचे अग्रीमेंट तुम्हाला भेटतील.
तर त्यात ते काय करतात, ते पार्टीजला तिथे बांधून टाकतात की ही जी माहिती आपल्या दोघांमधलीच आहे, ही माहिती तुम्ही बाहेर द्यायची नाही. बाहेर दिली तर इट अमाउंट्स टू ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. सो इन व्हेरियस केसेस you will see ki agreements are terminated and compensation cases are filed on the basis of breach of this particular term. आता मगाशी आपण जी पहिली कंडिशन बघितली की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट जो आहे त्याच्या खाली जे येणारे सगळे डॉक्युमेंट आहेत. आता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट खाली येणारे डॉक्युमेंट कुठले, तर सर्वसाधारण आपण असा विचार केला की लोक म्हणतात फक्त बिल चेक म्हणतात किंवा बिल ऑफ एक्सचेंज प्रॉमिसरी नोट हुंडी. पण बँकेचे जे आपण काही लोन डॉक्युमेंटेशन वगैरे सह्या करतो, those all are negotiable instruments. I don't know why banks are not going for summary suit and they are going for regular civil suits or special civil suits. Why they don't go? माझ्याकडे एक नाशकातली बँक होती, त्यांनी 90 समरी सूट 90 दावे दिले होते. मी त्यांना सांगितलं की मी समरी सूट करणार आहे, आमचा फीचा रेशो ठरला, सगळं झालं. मला त्यांनी टोटल माहिती दिली, मी 90 दावे नाशिक कोर्ट, मालेगाव कोर्ट, पुणे कोर्ट असं सगळं मिळून टाकले. यू विल नॉट बिलीव्ह, मला 2.5 ते 3 महिन्यात 87 डिक्र्या मिळाल्या. ऑर्डर 34 खाली 3 डिक्र्या आजपर्यंत मिळाल्या नाही 12 वर्षात, कारण त्यांना समजची सर्व्हिसच झाली नाही. ते लोक तिथे राहत नाही ज्या पत्ता बँकेने मला दिला. तर किती फास्ट आहे. बँकेचा मॅनेजर एकदम चार्ट झाला की आमच्याकडे 10 वर्ष एव्हिडन्सला लागत नाही केस, तुम्ही आम्हाला 2.5 ते 3 महिन्यात डिक्री दिली. तर हा सगळा जो करिश्मा आहे, त्यांना म्हटलं हा वकिलाचा नाही आहे, हा कायद्याचाच आहे आणि कायद्यामध्ये लिहिलंय हे सगळं. तर विशेष सांगायचं कारण असं की समरी सूट हा खूपच चांगला असं तरतूद आहे. टोटल आपण जर बघितलं तर ऑर्डर 37 जी आहे ही 1.5 पानाची फक्त ऑर्डर आहे. 7 त्याच्यात सबरूल आहेत. सीपीसी पूर्ण इज अ टोटल कोड ऑफ कंडक्ट फॉर सिव्हिल केसेस, बट ऑर्डर 37 इटसेल्फ इज अ सेपरेट कोड ऑफ कंडक्ट, सेपरेट कोड इटसेल्फ. कारण त्यात दावे कुठले असले पाहिजे, ते कसे फाईल करायला पाहिजे, त्याचे समज कसे काढायला पाहिजे, त्याचे ऍड्रेस किंवा त्याची सर्व्हिस कशी गृहीत धरली पाहिजे, त्यात प्रतिवादी कसा हजर झाला पाहिजे, प्रतिवादीने हजर झाल्यानंतर लिव्ह टू डिफेंड कसं करायला पाहिजे, लिव्ह टू डिफेंड केल्यानंतर पुढे दावा कसाच चालायला पाहिजे, डिक्री पर्यंत किंवा डिक्री सेटल करण्यापर्यंत सगळ्या तरतुदी ज्या आहेत ऑर्डर 37च्या 1.5 पानामध्ये त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. सो वेन यू रीड गो फॉर ऑर्डर 37, you need not read other provisions of CPC. Okay, for support you can go, but mainly you should stick up to the provisions which are given in order 37. आता चेक खालची जर समरी केस आपण जर बघितली 138 खाली करतात आणि समरी सूट करतात, यांचा थोडक्यात मी एक डिफरन्स बनवून ठेवला आहे, ते तुम्हाला सांगतो. समरी केस मध्ये फक्त डिसऑनर्ड चेक चालतो. इथे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज मी वरती सांगितलं त्यामुळे चालतंय. पण समरी केस मध्ये आपल्याला प्रत्येक 10,000ला 2% कोर्ट फी भरावं लागते. इथे आपल्याला ऍडव्हर्नॅलम भरावं लागते. पण तुम्ही जर ओव्हरऑल केला अभ्यास की 1 कोटीचा चेक असेल आणि 1 कोटीचा समरी सूट असेल, तर समरी सूटला कोर्ट फी कमी लागते आणि 1 कोटीच्या चेक बाउन्सिंग केसला फार जास्ती कोर्ट फी लागते. महत्वाचा विषय असा आहे की सध्याची आपण जर पैसे बघितले ऑर्डर 37च्या ज्या 138च्या केसेस आहेत, तिथे आपण बघतो की 3-3, 6-6 महिने प्रोसेस इश्यू होत नाही किंवा ते व्हेरिफिकेशन स्टेज समज स्टेजला ते असतात. मी काय करतो, चेक बाउन्स झाला की समरी सूट फाईल करतो आणि 2-3 महिन्यात डिक्री घेऊन टाकतो. त्या पार्टीने दुसऱ्या एखाद्या वकिलाकडनं त्याच केसच्या बेसवरती 138ची केस केली असेल तर ती कुठतरी बोर्डावरती सुद्धा तेव्हापर्यंत आलेली नसते. सी हाऊ फास्ट इट इज. आपण जर बघितलं 138 मध्ये नॉर्मल समज किंवा इतर दाव्यांमध्ये नॉर्मल समज असतो, पण समरी सूट मध्ये एक वेगळ्या प्रकारचा सूट समज असतो. तो अपेंडिक्स बी जो आहे सीपीसी ला, त्यात फॉर्म 4 म्हणून प्रिस्क्राईब केलाय. तो आपण समज आपल्या दाव्यासोबत किंवा कोर्टात असला तर कोर्टात आपण तो समज दिला पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं होतं की 138चा निकाल कधी कधी आता काय असतं की बरेचसे वकील समरी सूटला समरी ठेवण्यात सक्सेसफुल राहत नाही. कदाचित क्लर्कची मिस्टेक किंवा कोणाची मिस्टेक आहे की स्टेज कुठेतरी सिव्हिलला मॅच करतात आणि ते पुढे निघून जातो. नॉर्मली काय होतं की पहिला जो समज लागला समरी सूट खाली की समोरचा वकील येतो, तो म्हणतो की आम्हाला आज रोजी सगळे दाव्याचे कागद वगैरे मिळाले, काही काही दाखल करण्यास मदत मिळावी. आता बऱ्याच वेळा तो सूट आहे का नाही हे सुद्धा कोर्ट बघत नसतं. क्लर्कने ठेवलं तर पहिला आहे म्हणून ग्रांटेड. तर व्हॉट हॅपन्स
त्या समरीच्या ट्रॅकवरतून तो डिरेल होतो आणि सिव्हिल सूट मध्ये घुसून जातो, नॉर्मल सिव्हिल सूट मध्ये. म्हणून समरी सूट फाईल करणाऱ्या वकिलाने ही शुड बी ऑलवेज ऑन हिज टोज. सूट दाखल केला, कॉम्प्युटर मधून निघाला, कॅवेट बार झाला आणि ते रजिस्ट्रेशन होऊन सध्या आपल्याकडे चांगली परिस्थिती इंटरनेटवरती आपल्याला मेसेज येतो की सूट रजिस्टर झालाय आणि तो कुठल्या कोर्टात किती नंबरला निघणार आहे. आपण तिथे जाऊन उभं राहून कोर्टाला सांगायला पाहिजे की हा समरी सूट आहे आणि याचं स्पेशल फॉर्म 4B मधला समज आपण काढायला पाहिजे. त्यामुळे ते इन्स्ट्रक्शन देतात आणि ते पुढे निघतात. ते जर आपण नाही सांगितलं आणि ते युजल प्रोसेस मध्ये गेलं तर त्याला परत समरी मध्ये आणायला आपल्याला खूप वेळ लागत असतो. आता 138 मध्ये सेक्शन 357 खाली जो काही कॉम्पेन्सेशन वगैरे कोर्ट अलाव करत असते, त्या कॉम्पेन्सेशनची त्या आरोपीला जर त्याच्या विरुद्ध त्या स्टेटच्या बेसिसवरती समरी सूट पण फाईल केलेला असेल तर त्याला त्याचा रिबेट घेता येतो समरी सूट मध्ये की मी ऑलरेडी एवढं कॉम्पेन्सेशन याला दिलंय, तर दिस शुड बी डिडक्टेड फ्रॉम माय टोटल क्लेम इन समरी सूट. त्याचा जो केस लॉ आहे तो AIR 2008 सुप्रीम कोर्ट 3202. सगळे केस लॉ मी देणार आहे, तुम्ही नोट नाही केलं तरी चालेल. आता ही जी लिव्ह टू डिफेंड ग्रांट करते कोर्ट, थोडक्यात तुम्हाला समरी सूटची आता प्रोसिजर सांगतो, मग पुढे आपण हायकोर्टात किंवा कसं जातो ते सांगतो. समरी सूट मध्ये आपण नॉर्मली काय बघतो, सिव्हिल मध्ये 2 प्रकारच्या डिक्रिया बघतो, माहित असेल आपल्याला. एक सूट चालून डिक्री होते तो, आणि एक जिथं प्रतिवादी येतच नाही तर एक्स पार्टी डिक्री होते ते. अशा 2 प्रकारच्या डिक्री आहेत. कदाचित मॉर्गेज सूट मध्ये प्रिलिमिनरी डिक्री आणि फायनल डिक्री असा प्रकार होतो. पण ऑर्डर 34 खाली एकूण 5 प्रकारच्या डिक्रिया आहेत. वेगळ्या वेगळ्या स्टेजला वेगळ्या वेगळ्या डिक्रीचा जो इश्यू आहे तो ट्रिगर होतो. समरी सूट मध्ये कुठला दावा दाखल करायला पाहिजे हे मी सांगितलं. ते दाखल केल्यानंतर जेव्हा समज निघतो तर प्रतिवादीने 34(3)(1) अनुसार 10 दिवसाच्या आत कोर्टामध्ये अपीअरन्स लावायला पाहिजे. अपीअरन्स लावताना त्याला असं सोपं नाही की अपीअरन्स लावून टाकावं. त्याला वादीच्या वकिलाला नोटीस द्यायला पाहिजे की लुक, आय हॅव रिसीव्ड दिस समन्स, आय एम अपीअरिंग टुडे बिफोर दिस ऑनरेबल कोर्ट. एक नोटीस द्यायला पाहिजे आणि दुसरं त्यांनी ऍड्रेस मेमोरंडम फाईल केला पाहिजे. या 2 गोष्टी मॅन्डेटरी आहे. डिफेंडंटला 10 दिवसात हजर होऊन त्यांनी ते करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही करू नये, नाही आला तरी झालं. त्याच्यानंतर वादीचं काम असतं 37(3)(4) प्रमाणे, ऍज अ स्टेप फॉरवर्ड इफ डिफेंडंट अपीअर्स विदिन 10 days, तर त्याला जजमेंट समन्स वादीने प्रतिवादीवर काढावं. आपण जर ते लाईन बघितली, ऍज अ स्टेप ऑन द पार्ट ऑफ प्लेंटिफ हॅज टू सर्व जजमेंट समन्स ऑन द डिफेंडंट. असं कुठंच म्हणलं नाही की हा जजमेंट समन्स कोर्टामार्फत रूट झाला पाहिजे. परंतु आपण जेव्हा कोर्टापुढे असतो तर आपण प्रतिवादीशी किंवा इतर पार्टीशी प्रायव्हेट व्यवहार करू नये म्हणून आपण त्याला कोर्टामार्फत रूट करत असतो. पण बऱ्याच वेळा काय होतं की कोर्टाने ते सुमोटो जजमेंट समन्सची ऑर्डर करायला पाहिजे. काही कोर्ट त्याला अर्ज मागतात. एक विशेष कधी कधी असं होतं की कोर्ट त्या अर्जाला अदर साइड टू से केलं की आपला विषय संपून जातो, कारण समोरची बाजूच नाही तिथे, तर हू इज गोइंग टू फाईल से. म्हणून यू शुड टेक प्रिकॉशन की देअर शुड नॉट बी सच काइंड ऑफ एनी ऑर्डर अँड यू शुड बी अलर्ट इनफ व्हेन युअर ऍप्लिकेशन कम्स ऑन बोर्ड. यू शुड टेल द प्रोव्हिजन की दिस इज माय स्टेप विच आय एम रूटिंग थ्रू कोर्ट. सो देअर शुड नॉट बी अदर साइड से विच नीड्स टू बी कॉल्ड अँड देन एडज्युडिकेटेड. म्हणून तो जजमेंट समज जातो. आता 37(3)(1) प्रमाणे जर प्रतिवादी 10 दिवसात हजर नाही झाला तर 37(2)(3) प्रमाणे वादीला इमिजिएट डिक्री मागण्याचा 11व्या दिवशी बोर्डावरती दावा काढूनही अधिकार आहे की हा 10 दिवसात आला नाहीये म्हणून आय एम एंटायटल्ड टू डिक्री. आपण जर 37(2)(3) वाचला तर तिथं असं म्हणलंय की डिपेंडंट फेल्स टू अपीअर विदिन स्टिप्युलेटेड टाइम, म्हणजे 10 दिवस, then in that case the allegations in the plaint are to be deemed to be admitted by defendant and plaintiff is entitled to judgment forthwith. आता forthwith हा शब्द आहे म्हणजे तिथे थांबू नये. कोर्टाने इमिजिएट, बरेचसे कोर्ट काय म्हणतात पुरावा द्या, ऍफिडेव्हिट द्या, त्याची काही गरज नाहीये पुरावा आणि ऍफिडेव्हिटची. तर तोच सांगताय की 10 दिवसात आला नाही तर कोर्टाने इमिजिएट 37(2)(3) प्रमाणे तिथे जजमेंट करावं. आता 37(2)(3) तुम्हाला अर्ज करावा लागेल 11व्या दिवशी जेव्हा तुम्ही किंवा पुढच्या तारखेला हजर व्हाल. त्याच्यासोबत तुम्हाला एक ऍडिशनल प्रिकॉशन म्हणून काय करायला पाहिजे की अशा अशा तारखेला समज पाठवला स्पीड पोस्टाने किंवा आपण बेलिंग मार्फत पाठवला, अशा अशा तारखेला त्याला सर्व्हिस झालाय, हा सर्व्हिस रिपोर्ट आहे किंवा पोस्ट ट्रॅक रिपोर्ट आहे, हे दोन्ही आपण फाईल करायला पाहिजे. ऍडिशनल अजून प्रिकॉशन म्हणून तुम्ही सर्व्हिस ऍफिडेव्हिट जर दिला त्याच्यासोबत तर कोर्टाला रिलाय करायला थोडं सोपं होतं.
कोर्ट इमिडिएटली गोज फॉर डिक्री. अशा बऱ्याचशा डिक्री मी माझ्या हजारो डिक्री मी आजपर्यंत घेतल्या आहेत, ज्या फक्त 10 दिवसात हजर नाही झाले किंवा लिव्ह टू डिफेंड आली नाही म्हणून अशा डिक्री मी घेऊन टाकलेल्या आहेत. ही एक प्रकारची डिक्री झाली 5 प्रकारापैकी. 10 दिवसात पहिले नाही आला तर पहिली डिक्री झाली. दुसरी डिक्री अशी आहे की आपण जजमेंट समज जेव्हा सर्व करतो डिफेंडंट वरती, तर त्या सर्व्हिस झाल्यापासून 10 दिवसाच्या आत डिफेंडंटने कोर्टामध्ये लिव्ह टू डिफेंडचा अर्ज करणं आवश्यक आहे. लिव्ह टू डिफेंडचा अर्ज म्हणजे फक्त अर्ज करून मला बचावाची संधी द्या असं सांगायची गरज नसते. इथं तुम्हाला तुमचे बचावाचे मुद्दे काय आहेत. कायदा असं म्हणतोय की यू शुड हॅव अ मेरिटोरियस डिफेन्स अँड ट्रायबल इश्यूज टू बी रेड इन दॅट ऍप्लिकेशन. म्हणजे ट्रायबल इश्यू कसे असावे सुप्रीम कोर्ट म्हणतात, तर ए इश्यू विच इज वर्थ ट्राइम इफ इट इज फ्रेम्ड. म्हणजे फक्त असे मुद्दे आहेत ज्यांनी कोर्ट नाही लावली, यांनी त्यांनी केलं, यांनी त्यांनी केलं, आणि ते जर आर्ग्युमेंट मध्ये स्क्वेअर अप करता येतील तर दोज आर नॉट ट्रायबल इश्यूज बेसिकली. म्हणून तुम्हाला ते विरोध करून तिथे आणून पडायला पाहिजे आणि तिथे डिक्री. तर 10 दिवसात जर लिव्ह टू डिफेंडचा अर्ज आला नाही तर इमिडिएटली यू आर एंटायटल फॉर डिक्री. म्हणजे या 2 डिक्र्या झाल्या. तिसरी डिक्री जी आहे की समजा तो 10 दिवसात आलाय आणि लिव्ह टू डिफेंडचा अर्ज केलाय आणि तो लिव्ह टू डिफेंडचा अर्ज चालून रिजेक्ट झाला, देन यू कॅन गेट अ डिक्री इमिडिएटली. 37(3)(6) प्रमाणे तुम्हाला डिक्री भेटते. चौथी डिक्री जी आहे की तो 10 दिवसात आला, जजमेंट समज मिळाला, लिव्ह टू डिफेंडचा अर्जही दाखला वेळेत आणि लिव्ह टू डिफेंडचा अर्जही ग्रांट झाला, परंतु त्यामध्ये काहीतरी कंडिशन टाकली कोर्टाने की एवढं प्री डिपॉझिट करा. तर लिव्ह टू डिफेंडची ती जी कंडिशन आहे त्यात कोर्ट लिहित असतं की तुम्ही 1 लाख रुपये 2 आठवड्यात भरा किंवा 15 दिवसात भरा. ते जर त्यांनी भरले नाही किंवा ती जी कंडिशन आहे ती कंप्लाय केली नाही, देन ऑल्सो यू आर एंटायटल टू डिक्री. म्हणजे 4 प्रकारच्या डिक्री झाल्या. 37(3)(6) 2 प्रमाणे तुम्हाला डिक्री भेटते की इफ डिफेंडंट फेल्स टू कंप्लाय द कंडिशन स्टिप्युलेटेड इन लिव्ह टू डिफेंड अलाउन्स ऍप्लिकेशन, देन ऑल्सो प्लेंटिफ इज एंटायटल टू डिक्री फोर्थविथ. सहीकडे हा शब्द आहे फोर्थविथ. प्लेंटिफला डिक्री फोर्थविथ द्यायला पाहिजे. 5वी जी डिक्री आहे की तो 10 दिवसात आला, लिव्ह टू डिफेंडचा अर्ज केला, तो ग्रांट झाला किंवा कंडिशन टाकली ती फुलफिल केली, तर त्याला रिटर्न स्टेटमेंट फाईल करायचा अधिकार भेटतो. आणि रिटर्न स्टेटमेंट फाईल केलं की तिथून पुढे तो समरी म्हणून न राहता तो रेग्युलर सूट होतो, पुरावे वगैरे येतात आणि ती डिक्री होते. अशा 5 प्रकारच्या ऑर्डर 37 साली डिक्री आहेत. हे खूप महत्वाचं आहे. आता ही जी ऑर्डर आहे ग्रांटिंग लिव्ह टू डिफेंड ही रिव्हिजन मध्ये मेंटेनेबल आहे. समरी सूटला इझिली जर पहिल्या 10 दिवसात आला नाहीये किंवा लिव्ह टू डिफेंड त्यांनी फाईल केलं नाहीये किंवा रिजेक्ट झालंय, तर त्याची जी अपील आहे ती इतकी इझिली हायकोर्ट कन्सिडर करत नाही. कारण तरतूद अशी म्हणते की allegations in the plaint are deemed to be admitted by the defendant. So it cannot be experty. समरी सूट खालची डिक्री एखादी एक्सपर्टी होऊ शकत नाही. कारण त्याला संधी दिली, समज लागला, दाव्याची कॉपी गेली, ते त्यांनी वाचले आणि तो आलाच नाही, म्हणजे त्यांनी ते सगळं ऍडमिट केलंय. आपण जर डॉक्ट्रिन ऑफ सायलन्स एक्विजन्स ही डॉक्ट्रिन वाचली तर यू विल कम टू नो की समोरच्या पार्टीला नोटीस देऊनही जर तो काही बोलला नाही तर इट अमाउंट टू अन ऍडमिशन ऑन हिज पार्ट बाय मेंटेनिंग सायलन्स. तर ती जी अपील आहे ती सहसा कोर्ट एंटरटेन करत नसतं. एक महत्वाची गोष्ट आहे की समरी दावा दाखल करताना आपण जे निशाणी 3 मध्ये दस्तावेज दाखल करतो इन सपोर्ट ऑफ युअर क्लेम, दोज आर टू बी ऑलवेज इन ओरिजिनल्स. काळजी घ्या, ओरिजिनल कागद नसेल तर यू आर कॅरिंग अ रिस्क, कारण दॅट कॅन बी अ व्हॅलिड ग्राउंड फॉर क्लेमिंग लिव्ह टू डिफेंड. तुमचा क्लेम प्रायमा फेसी एस्टॅब्लिश होतो की नाही ते जर सिद्ध होत नसेल लिव्ह टू डिफेंडच्या वेळेस तर समोरच्या पार्टीला लिव्ह टू डिफेंड भेटते. आता एक महत्वाचं माझं मगाशी सांगायचं राहिलं की लिव्ह कसा असतो, फॉर्म 4A मध्ये अपेंडिक्स बी चा फॉर्म 4A आहे, त्यात आपण जजमेंट समज देत असतो, त्याच्यासोबत वादीला एक ऍफिडेव्हिट कोर्टात दाखल करणं आवश्यक आहे आणि ते ऍफिडेव्हिटची कॉपी सुद्धा त्या समन्स सोबत प्रतिवादीला गेली पाहिजे. त्या ऍफिडेव्हिट मध्ये तुम्ही तुमची कॉज ऑफ ऍक्शन आणि तुमचा क्लेम जो आहे तो व्हेरीफाय करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही असं स्टेट करायला पाहिजे की टू युअर बिलीफ देर इज नो डिफेन्स टू द डिफेंडंट. हे खूप महत्वाचं आहे. टू युअर बिलीफ देर इज नो डिफेन्स टू द डिफेंडंट असं जर नाही सांगितलं तर ही ॲज डिफेन्स असं कोर्ट कधी पण गृहीत धरून पुढे जाऊ शकतो. लिव्ह टू डिफेंड कोणाला द्यावं कोणाला देऊ नये असं एक 1976 ला जी अमेंडमेंट झाली त्याच्यानंतर इमिजिएट 1977 ला एक
समरी सूटचा केस लॉ आला. तो AIR 1977 सुप्रीम कोर्ट 577 मध्ये रिपोर्ट झाला आहे. त्यास त्यांनी ABCDE असे 5 कंडिशन दिले आहे की ह्या फुलफिल झाल्या तर लीव्ह टू डिफेंड ग्रांट करावी किंवा रिजेक्ट करावी. तो केस लॉ जो आहे आजपर्यंत तसाच आहे. आपण आजपर्यंत जेवढ्या समरी सूटच्या जजमेंट बघू, इव्हन रिसेंट 2019 ची जी आपण IDI ट्रस्टीशिपची रिसेंट जजमेंट आहे, या सगळ्या जजमेंट मध्ये हा केस लॉ रिफर केला जातो आणि इट इज स्टील नॉट ओव्हररूल्ड किंवा काय. तर दीज कंडिशन्स आर बेसिक कंडिशन्स फॉर अलाउइंग लीव्ह टू डिफेंड. अशी पण परिस्थिती आहे की तुम्हाला गॅरंटरच्या विरुद्ध, बॉरोवरच्या विरुद्ध सूट न दाखल करता डायरेक्टली गॅरंटरच्या विरुद्धही समरी सूट फाईल करता येईल, कारण ही इज ऑल्सो पार्टी टू डेट कॉन्ट्रॅक्ट. अशा प्रकारचा हा समरी सूट आहे. याचे जर आपण लिमिटेशन 10,000 दिवसाचे जर वाचायचे असतील लिमिटेशन ऍक्ट मध्ये, तर तुम्हाला आर्टिकल 111 ऑफ लिमिटेशन ऍक्ट वाचला तर त्यात ते क्लिअर कट सांगतंय की टाइम पिरियड फॉर अपियरिंग इन सूट or time period for filing leave to defend, it is 10 days from the date of service. So now friends, we have completed order 37. I will be shortly moving to other topic. मी वर्षाप्रमाणे आता समरी सूट जो आहे हा जरी 98 ला आला पण CPC मध्ये खूप पूर्वीपासून होता म्हणून तो आधी घेतला. त्याच्यानंतर स्पीडअप व्हावं म्हणून सरकारने डेप्ट रिकव्हरी ऑफ डेप्ट ड्यू टू फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, म्हणजे ज्याला आपण थोडक्यात DRT ऍक्ट म्हणतो 1993 चा, तो त्यांनी इन्कॉर्पोरेट केला. तो ऍक्ट जरी 93 ला इन्कॉर्पोरेट झाला, परंतु पहिलं DRT जे आहे त्याच्या खालचं 1998 ला एस्टॅब्लिश झाला. तिथे बऱ्याचशा केसेसच्या त्यात असं टाकलंय त्यांनी की 10,000 पर्यंतच्या ज्या केसेस, 10 लाखापर्यंतच्या ज्या केसेस असतील त्या सिव्हिल कोर्टात राहतील आणि 10,000च्या वरच्या ज्या आहेत त्या सिव्हिल कोर्टाकडून DRT कडे वर्ग होतील आणि त्यापुढे नवीन जेवढे आहेत 10 लाखाच्या वरचे ते DRT कडे जातील. आता रिसेंटली 2018 मध्ये अमेंड करून त्यांनी ते 20 लाख करून टाकले 10 लाखाचे. म्हणजे आता 20 लाखापर्यंत आपल्याला डिस्ट्रिक्ट कोर्टात रिकव्हरी सूट बँकेचा फाईल करता येतो, 20 लाखाच्या वरती DRT करता येतो. समजा 10 लाख ते 20 लाख मधला ऑलरेडी सूट पेंडिंग असेल तर DRT ला आपल्याला अर्ज देऊन तो खाली डिस्ट्रिक्ट कोर्टात पाठवण्यासाठी करून तो अलाव करून घ्यावा लागतो. तर हा DRT जी तरतूद आहे, मला वाटतं DRT आणि सरफेसी ऍक्ट हे विषय आपल्याकडे ऑलरेडी डिटेल मध्ये एक लेक्चर झालंय, तर मी खूप जास्त डिटेल मध्ये जाणार नाही. पण या संबंधी तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही जर सांगितले तर निश्चित म्हणजे सविस्तर उत्तर देणार आहे. म्हणून आय एम फॉर द टाइमिंग स्किपिंग दिस टू टॉपिक्स. सरफेसी ऍक्ट फक्त एक असं सांगायचं आहे की 2001 साली गव्हर्नमेंटने सर्वे केला, त्यावेळेस बँकांचे, नॅशनलाइज बँकांचे जे काही NP होते ते 1,10,000 कोटी झालेले होते. त्यावेळेस ती फिगर खूप मोठी होती 2001 ची गोष्ट. तेव्हा गव्हर्नमेंटने असं ठरवलं की कोर्टात म्हणा किंवा DRT म्हणा डिले तर होतो, रिकव्हरी होत नाही, म्हणून वाय नॉट टू फ्रेम सम अदर लॉ विच इज नॉट एंटरटेन बाय कोर्ट और आउट ऑफ कोर्ट सगळ्या रिकव्हऱ्या करता येतील. म्हणून त्यांनी काय केलं, आपण जर SFC ऍक्ट 1951 बघितला असेल, स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन ऍक्ट 1951, त्यात कलम 29 होता. तो कलम 29 जो आहे तो तसाच्या तसा त्यांनी सरफेसी मध्ये इम्पोर्ट केला आणि त्यात काही थोडेफार त्याला ब्लेंडिंग केलं इतर तरतुदीने आणि तो सरफेसी ऍक्ट म्हणून पुढे आला. सरफेसी ऍक्ट खालची टोटल ऍक्शन जी आहे ती आउट ऑफ कोर्ट होत असते. त्यात फक्त मार्डिया केमिकल्स जो केस लॉ आहे त्याचा पॅरा नंबर 51 बघितला, त्यात त्यांनी एक स्मॉल विंडो दिली आहे फॉर सिव्हिल कोर्ट इफ देर इज अ फ्रॉड. इफ देर इज अ फ्रॉड देन सिव्हिल कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन टू ट्राय. आता फ्रॉड कुठल्या प्रकारचे आहेत त्याच्यात मी आता जाणार नाही, तो एक सेपरेट खूप मोठा विषय आहे की कसे फ्रॉड तिथं आपल्याला सिव्हिल कोर्टात पाईपलाईन क्रिएट करून बँकेला सिव्हिल कोर्टात आणता येईल. सो नाव बाय दिस I think I will move to next topic, which is MSME Act 2006. आता MSME Act पण कसं आहे की एक पूर्वी ऍक्ट होता, इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट्स टू स्मॉल स्केल अँड एन्सिलरी इंडस्ट्रियल अंडरटेकिंग ऍक्ट 1993. हा एक कायदा होता सेंट्रल गव्हर्नमेंटचा. या कायद्यामध्ये बायर आणि सेलर
मुळात हे सगळे SSI युनिट आणि MCI युनिट यांच्या रिकव्हऱ्या हाच त्यातला उद्देश होता या कायद्यातला. तर जर बायरनी एखादा माल परचेस केला असेल सेलर कडनं, तर इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी कॉन्ट्रॅक्ट, समजा मी कॉन्ट्रॅक्ट केला असेल बायर म्हणून की मी याचं पेमेंट तुम्हाला 6 महिन्यात देईल, पण इररिस्पेक्टिव्ह ऑफ एनी कॉन्ट्रॅक्ट जर इफ ही फेल्स टू पे विदिन 45 days, तर त्या ऍक्ट खाली त्याला दावा करून पैसे रिकव्हरी करता येत होते. एकच बेसिक क्रायटेरिया होता की त्यांनी DIC कडे SSI म्हणून तो रजिस्टर्ड पाहिजे. तिथं त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला इंटरेस्ट रेट जो आहे तो 1.5 टाइम्स ऑफ प्राइम लेंडिंग रेट ऑफ SBI असं त्यांनी त्या कायद्यात सांगितलेलं होतं. तोच कायदा पुढे 1998 ला ड्रास्टिकली अमेंड झाला, बऱ्याचशा तरतुदी आल्या, मी ते पुढे कम्पेअर करून सांगतो. आणि त्यालाच पुढे त्यांनी 2006 साली MSME ऍक्ट म्हणून पुढे ओढलं. प्रिफेस मध्ये जर आपण वाचलं तर ह्या पूर्वीच्या ऍक्टचा त्यात उल्लेख आहे आणि त्या तरतुदींचा उल्लेख आहे. आता या दोघांमध्ये काय फरक आहे की पूर्वी जे होते SSI युनिटच फक्त जात होते तिथे, आता MSME खाली 3 प्रकारचे युनिट जातात, मायक्रो, स्मॉल अँड मॅक्रो. तेव्हा फक्त 25 लाख किंवा 1 कोटी असं जर भांडवल असेल तर SSI युनिट होते, मला असं आठवतंय. पण आता जर रिसेंट आपण अमेंडमेंट्स बघितल्या तर मायक्रो युनिट मध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट 1 कोटी पेक्षा कमी नसली पाहिजे आणि त्याचा टर्नओव्हर 5 कोटी पर्यंत असला पाहिजे, असा तो मायक्रो. स्मॉल जो आहे 10 कोटी पर्यंत इन्व्हेस्टमेंट आणि 50 कोटी पर्यंत त्याचा टर्नओव्हर. आणि मॅक्रो जो आहे त्याची 20 कोटी पर्यंत इन्व्हेस्टमेंट आणि 100 कोटी पर्यंत टर्नओव्हर असेल तर तो मॅक्रो खाली येईल आणि त्याला या कायद्याचे बेनिफिट घेता येईल. पूर्वी 1.5 टाइम्स ऑफ बँक रेट होता इंटरेस्ट, आता तो त्यांनी डबल करून टाकला, 3 टाइम्स ऑफ प्रिव्हेलिंग प्राइम लेंडिंग रेट. म्हणजे तुम्हाला गणिवार तुमची बँक 12% तुमच्या लोनवरती इंटरेस्ट चार्ज करत असेल तर तुम्हाला त्याचं 36% मंथली कंपाऊंडेबल असा इंटरेस्ट समोरच्याकडनं या कायद्याखाली वसूल करता येईल. आता याची वसुली कुठे होऊ शकते तर याचे MSE फॅसिलिटेशन काउन्सिल त्यांनी प्रत्येक स्टेट मध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट मध्ये याचा बोर्ड एस्टॅब्लिश करून तिथे त्यांनी फॅसिलिटेशन काउन्सिल स्थापन केले आहेत. 3 मेंबर असतात त्यात, एक DLSA चे ज्युडिशियल ऑफिसर असतात, एक कोणी इंडस्ट्रियल मेंबर असतो आणि एक DIC चे जे काही आपले मॅनेजर आहेत, ही इज ऑल्सो एक ऑफिसर ऑफ दिस बोर्ड. तर असा सगळा फोरम असतो. या फोरम मध्ये पूर्वी आपण काय करत होतो, प्रकरण दाखल करायचे, त्याची हिअरिंग व्हायची 6-6 महिन्याच्या तारखापर्यंत. आता गव्हर्नमेंटने काय केलं, इतकं सोपं करून टाकलं MSME साठी. आपण बघितलं असेल आता 20 लाख कोटीचं पॅकेज पूर्वी दिलं पॅकेज, हे सगळं MSME साठी होतं. कर्ज मॉनिटरिंग हे सगळं MSME साठी होतं. सो गव्हर्नमेंट इज लुकिंग टुवर्ड्स दिस सेक्टर टू बी अ व्हेरी लुक्रेटिव्ह, कारण इथे बरेचसे एक्सपोर्ट पण होतात, फॉरेन एक्सचेंज अर्निंग होते, बरेचशा लोकांना रोजगार भेटतो आणि आपली फॉरेन मधली डिपेंडन्सी जी आहे इम्पोर्ट करायची ती कमी होते MSME मुळे. आता गव्हर्नमेंटने काय केलं, एक समाधान नावाचं पोर्टल, आपण जर गुगल केलं तर समाधान पोर्टल तुम्ही बघितलं गव्हर्नमेंटचं, असं पोर्टल त्यांनी स्थापन केलंय. ते पोर्टल फक्त MSME साठीच आहे. तिथं काय करायचंय, तुम्ही फक्त पूर्वी SSI रजिस्ट्रेशन पाहिजे होतं, आता तुम्हाला आधार उद्योग कार्ड भेटतो. जसं आपला आधार कार्ड असतो तसं उद्योग आधार कार्ड आपल्याला कंपनीला भेटत असतो DIC कडनं. तो कार्ड नंबर अपलोड करायचा, लॉग इन करायचा आणि तुमचा अनपेड इनवॉइस जो आहे तो फक्त अपलोड करायचा. तुम्हाला बाकी काही करायचं नाहीये. ते MSME जी काही मिनिस्ट्री आहे तिथं तुमचा अनपेड इनवॉइस जातो, त्याच्यावरती प्रतिवादीचे ऍड्रेस, अमाऊंट सगळं असतं. तो इनवॉइस ते तुमच्या एरियातल्या MSME काउन्सिलकडे पाठवतात, फॅसिलिटेशन काउन्सिलकडे. तिथला अधिकारी बायरला तोच नोटीस इश्यू करतो. लक्षात घ्या की सेलरला नोटीस सुद्धा इश्यू करायची गरज नाही, एवढा सोपा कायदा झालाय. तो अधिकारीच नोटीस इश्यू करतो बायरला. एकदा नोटीस इश्यू करतो, नाही आला 2दा करतो, फायनली 3दा करतो, नाही तर पेपरला देऊन टाकतो. किंवा लागून आली तो काही आला नाही तर अकॉर्डिंगली आपण आपल्याला माहिती की नोटीस लागली आणि तो आला नाही तर आपण एक्सपर्टी करू जातो. तर तो अधिकारी त्याला केस स्वरूपात कन्वर्ट करून इनवॉइसला तिथं फाईल करतो. लेटर ऑन आपल्याला तिथं आपली फिजिकल फॉर्म मध्ये पण हार्ड कॉपी फाईल करावी लागते. तिथे जी ऑर्डर होते ती इंटरेस्ट 36% लावून मंथली कंपाऊंडेबल करून तुमची ऑर्डर होते, त्याला आपण अवॉर्ड म्हणतो. तिथल्या ज्या प्रोसिडिंग असतात ते आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन ऍक्ट प्रमाणे चालतात, कारण दॅट इज बेसिकली ए कन्सिलेशन प्रोसेस. तिथं प्रतिवादी जर हजर झाला
तर त्याला आधी विचारलं जातं तुला हे मान्य आहे का नाही, आणि शक्यतो प्रयत्न केले जातात की सेटलमेंट करून विषय संपवावा. कारण गव्हर्नमेंटला माहिती आहे की 36% जर मंथली कंपाऊंडेबल इंटरेस्ट केलं तर कंपाऊंडिंग इफेक्ट जर त्यात ऍड केला तर ऑलमोस्ट 41-42% होतो. कुठल्याच उद्योगाला आज एवढं उत्पन्न नाहीये. त्याच्या खाली जर अवॉर्ड झाला तर तो आपल्याला चॅलेंज करता येतो सेक्शन 34 खाली डिस्ट्रिक्ट कोर्टात. पूर्वी लोक रिट पण करायचे हायकोर्टात, नवीन नवीन कायदा होता तेव्हा. पण आता पोझिशन सेटल झाली आहे की यू कॅन फाईल अन ऍप्लिकेशन अंडर सेक्शन 34 बिफोर डिस्ट्रिक्ट जज. महत्वाची तरतूद लक्षात घ्या की अर्ज दाखल करताना अवॉर्ड अमाऊंटचे 75% अमाऊंट तुम्ही त्याचा डीडी किंवा बँक गॅरंटी म्हणा किंवा काही म्हणा कॅश स्वरूपात हे तुम्हाला कोर्टात डिपॉझिट करणं आवश्यक आहे. अदरवाईज तुमच्या अर्जाला नंबर पडणार नाही. मी तुम्हाला सांगतो जो पूर्वीचा कायदा होता इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट ऍक्ट म्हणून सांगितला, ते इंटरेस्ट ऑन डिलेड पेमेंट ऍक्ट 1998च्या बेसिसवरती मी नाशकातला जो पहिला समरी सूट 1 कोटीचा मगाशी सांगितला तो फाईल केला होता. त्यात फक्त 15,000 प्रिन्सिपल होते आणि बाकीचे सगळं जो होता 99 लाख रुपये वगैरे ते सगळे इतर बिलांचे डिलेड पेमेंट असं सगळं मिळून इंटरेस्ट वर्किंग केलेलं होतं दीडपटीत करून. तर ते इंटरेस्टचा दावा प्लस सम प्रिन्सिपल असा दावा होता. तो जेव्हा नाशिक कोर्टात डिक्री झाला तर तो हायकोर्टात गेला. समोरची पार्टी खूप स्ट्रॉंग मोठी कंपनी आहे, ते गेले हायकोर्टात. हायकोर्टात त्यांनी गुलाम वनवटी सारखे वकील लावले जे भारताचे अटॉर्नी जनरल पण होते, आता नाहीये. तर कोर्टाचं इझिली मत झालं की 1 कोटीचा समरी सूट नाशिक कोर्टात झाला विदिन 16 days देअर इज सम मिसमॅनेजमेंट असं गुलाम वनवटीने स्टेटमेंट केलं. आणि दिलीप भोसले आणि जस्टिस पळशीकर हे होते, त्यांचा समज तो पक्का झाला. पण त्यांनी काय केलं कंपल्शन मध्ये तो ऍक्ट सुद्धा लावला होता शेवटच्या पानावर. तर आम्ही कोर्टाला फक्त त्या ऍक्ट वरती जा ते बघा की याच्यात तरतूद आहे की या ऍक्ट मध्ये जर डिक्री झाली असेल आणि याचं जर अपील करायचं असेल तर along with 75% payment he has to file an appeal memo. Now question remains ki why registrar has registered this appeal, issue notice to registrar without payment how he has registered the appeal. तिथे ते वानवटी साहेबांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तो कायदा बघितला आणि सरेंडर्ड. कोर्टाने त्यांना 2 आठवड्याचा वेळ दिला. 2 आठवड्याचा वेळ दिला, त्यांनी पेमेंट केला नाही. सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने अजून 2 आठवड्याचा वेळ दिला, पेमेंट आलं नाही. नंतर माझ्या चेंबरला येऊन त्यांनी ती 1 कोटीची केस 86 लाखात सेटल केली. यू विल नॉट बिलीव्ह की या सगळ्या पिरियड मध्ये अजून 2-3 महिने गेले आणि 16 दिवसात डिक्री झाले. असं मी 4.5 महिन्यात माझ्या पार्टीला 86 लाख रुपये ज्यातले फक्त 15,000 प्रिन्सिपल आणि बाकी व्याज आहे असं मी त्याला देऊ शकलो. हे माझ्यासाठी पण खूप मोठी अभिमानाची गोष्ट होती की आपल्या एफर्टमुळे पार्टीचा किती फायदा झाला. आता यात अजून विशेष अशा तरतुदी आहे की जेव्हा बाहेर माल विकत घेतो आणि ते इनवॉइस अनपेड ठेवतो तर त्याला त्याच्या बॅलन्स शीट मध्ये ऍट द एंड ऑफ इयर त्याच्यावरचा जो काही व्याज येणारा आहे त्याची तरतूद बॅलन्स शीट मध्ये केलीच पाहिजे. ती जर तरतूद केली नाही तर यू कॅन से की इज अडॉप्टिंग रॉंग बॅलन्स शीट, फॉल्स बॅलन्स शीट. तसंच हा जो सेलर आहे याला जर डिक्री मध्ये वसुली होऊन व्याज मिळालं तर ते व्याज टॅक्सेबल होत नाही इन्कम टॅक्स खाली, तर त्याला नेट इन्कम असतो आणि त्याच्यावरती टॅक्स फ्री इन्कम असतो. ऑन द कॉन्ट्ररी जेव्हा सेलर तो व्याज पे करतो तुम्हाला तर ते व्याज त्याला प्रॉफिट अँड लॉसला डेबिट करता येत नाही, केले तरी इन्कम टॅक्स मध्ये ते एक्सपेन्सेस दिसायला होतात. तर असा सगळा कायदा आहे, खूप स्ट्रॉंग आहे. इथं एकच फक्त आपल्याला नेगेटिव्ह पॉईंट असा आहे की सरकारने बघितलं की इथं कुठेच वकिलाची इन्व्हॉल्वमेंट होत नाहीये. तुम्ही फक्त इनवॉइस अपलोड करा आणि बाकी सगळी प्रोसिजर होत असते. अनलेस इट इज चॅलेंज अंडर सेक्शन 34 बिफोर डिस्ट्रिक्ट कोर्ट ॲडव्होकेट इज रिक्वायर्ड. अदरवाईज तुम्हाला जर फेलिसिटेशन काउन्सिल पुढे हजर व्हायचं असेल वकील म्हणून पार्टीचा तर इथं वकालतनामा वगैरे न घेता ते इरिव्होकेबल पॉवर ऑफ अटर्नी घेतात तुमची आणि त्या बेसिसवरती तुम्हाला अलाव करतात. अदरवाईज कंपनीचा डायरेक्टर असो किंवा पार्टनरशिपचा पार्टनर असो किंवा प्रोप्रायटर असो त्यांना स्वतःलाच तिथे हजर व्हावं लागतं. सो दिस इज अन MSME ऍक्ट. याच्या खालचा जो अवॉर्ड झाला तो आर्बिट्रेशन कन्सिलेशन ऍक्टच्या सेक्शन 36 प्रमाणे डिक्री म्हणून ट्रीट करता येतं आणि सिव्हिल कोर्टातनं आपल्याला त्याचं एक्झिक्युशन सुद्धा करता येतं. हा कायदा आपल्याला गव्हर्नमेंट जरी बाहेर असेल तर गव्हर्नमेंटच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला वापरता येतो हा कायदा. असं नाही की गव्हर्नमेंट येतं तिथे आपल्याला करता येणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जर एक डिग्री घेऊन सेक्शन 36 खाली सिव्हिल कोर्टात नाही आला, तुम्ही हा अवॉर्ड घ्यायचा आणि इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल जो IBC ऍक्ट खालचा असतो ते पुढे येईल नाही, त्याला तुम्ही तो अवॉर्ड द्यायचा. तो NCLT मध्ये प्रेझेंट करून ती कंपनी कशी लिक्विडेट करायची किंवा बँक्रप्सी म्हणून डिक्लेअर करायची अशी प्रोसिजर इमिजिएट सुरू करतो, तिथून बाकी काही चालत नाही.
सो रिकव्हरी इज व्हेरी फास्ट. ह्यूज रिकव्हरी ऑफ इंटरेस्ट. तुम्हाला समजा 2 वर्ष जरी नाही मिळाले पण 45% तुम्हाला कोण पैसे देणार तुमच्या व्यवसायात. तर इट इज ऑलवेज बेटर टू गो अंडर MSME ऍक्ट. महत्वाची गोष्ट, MSME ऍक्ट खाली क्लेम करायला लिमिटेशन ऍक्ट ऍप्लिकेबल नाही. असं नाही की 3 वर्षाच्या आतच तुम्हाला बिल द्यायचे. परंतु तुम्ही जर 3 वर्षाचे बाहेरचे बिल पण तिथे टाकले तर यू शुड बी इन अ पोझिशन टू जस्टिफाय द डिले. असं जर त्यांना वाटलं कौन्सिलला की यू आर मिअरली सिटिंग ओव्हर द फाइल्स फॉर इयर्स टुगेदर अँड देन तुम्ही आता आलात ते बेनिफिट रिप करायला आणि त्याच्यावरती 36% व्याजही मागतात, तर प्रोबेबली दे विल नॉट अलाव यू अँड दे विल रिजेक्ट युअर ऍप्लिकेशन. या संबंधी इथली जी रक्कम असेल ती जर दुसऱ्या कोर्टात किंवा सिव्हिल कोर्टात तुम्ही मागत असाल तर MSE मध्ये जाता येत नाही तुम्हाला. आणि एक अजून महत्वाचं MSE खाली असं आहे की बायरला जो डिफेन्स आहे, आता कसं आहे की माल तर त्याला मिळाला, इनवॉइस आहे, त्याचं चलन आहे, सगळं आहे. what he can say at the most is defense will be rejection. मी सांगितल्याप्रमाणे माल आला नाही किंवा तो माल आला तो सब स्टँडर्डचा आहे किंवा तो माल उशिरा आला, म्हणजे सांगण्यात आला नाही. तर MSE मध्ये अशी एक तरतूद आहे, ते म्हणतात की तुम्ही जर 15 दिवसाच्या आत तुमचा डिफेन्स रजिस्टर केला नसेल रिजेक्शन संबंधीचा, तर लेटर ऑन इट विल बी प्रिझ्युम्ड दॅट इट इज अन कॉन्कॉक्टेड डिफेन्स अँड इट विल नॉट बी एंटरटेन्ड. तर आपल्याला एक गोष्ट पक्की आहे की MSE खाली पेमेंट भेटणार, ते कधी भेटणार ते नाही आता कोर्टात आपल्याला सांगता येत नाही. परंतु डिफेन्स फक्त एकच आहे रिजेक्शनचा, तो पण 15 दिवसांत घेतला असेल तरच. सो दिस इज अन MSME ऍक्ट. नाव नेक्स्ट एनेक्टमेंट विच आय विल गो इज अन कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट. कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट वरती फुल फ्लेज आपल्याकडे एक मोठं भाषण झालंय. सॉरी, त्यातल्या फक्त हँडी किंवा महत्वाच्या काही तरतुदी आहे मी त्या थोड्याशा सांगतो आणि IBC कडे जातो. कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट जो आहे हा कमर्शियल ऍक्ट 2015 साली एस्टॅब्लिश झाला. आपल्याला माहिती नाश्त्यात सुद्धा कमर्शियल कोर्ट झाले, कमर्शियल ऍपिलेट डिव्हिजन झालं, तसं हायकोर्टात पण कमर्शियल कोर्ट कमर्शियल ऍपिलेट डिव्हिजन झाले आणि सुप्रीम कोर्टात पण झाले. तर ही टोटल डाऊनलाईन अपलाईन कमर्शियल कोर्टाची एस्टॅब्लिश झाली. हा आपल्यासाठी जरी नवीन कन्सेप्ट आहे असं आपण म्हणतो, पण आपण जर पूर्वी सिटी सिव्हिल कोर्टात गेलो असेल कधीतरी, तर आपण बघतो की तिथे इश्यूज फ्रेम करताना जज काय बघतो, हे कमर्शियल वाटतोय हा विषय, कमर्शियल कॉज लिस्टला लिस्ट करा. दुसरा असेल तर त्या कॉज लिस्टला करा. म्हणजे कमर्शियल कॉज लिस्ट ही त्या काळात पण होती हायकोर्टात पण आणि सिटी सिव्हिल कोर्टात. आपल्याकडे कसं नव्हतं. आपल्याकडे कसं आहे की दावा आला, रिटर्न स्टेटमेंट आला, इश्यूज फ्रेम करा, पुरावे सुरू करा. तिथं कमर्शियल आहे का नाही हे असं बघायची तरतूद सुद्धा नाही किंवा तसं आपल्याकडे बघितलं पण जात नाही. आता मित्रांनो, ही जी कमर्शियल कोर्ट ऍक्ट आलंय परत का आलंय, टू स्पीड अप द रिकव्हरी. मल्टीनॅशनल कंपनीज किंवा फॉरेन इन्व्हेस्टर्स जे होते त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या भारतात फार कमी प्रमाणात रिकव्हरी होते किंवा रिकव्हरी जी होते ती फार डिलेड प्रोसेस मध्ये होते. तोपर्यंत समोरची पार्टी सगळं काही विकून निघून जाते, सगळं काही होतं, आम्हाला काहीच भेटत नाही. तर तुम्ही काहीतरी प्रोसिजर स्पीड अप करा. त्यांनी CPC अमेंड केलं काही प्रमाणात आणि त्याला कमर्शियल कोर्ट्स ऍक्ट टाकलं. CPC लागू आहे, CPCच्या काही तरतुदी लागू आहे पण त्या अमेंड केल्या. आता काय केलं त्यांनी की पूर्वी कमर्शियल कोर्ट फाईल करताना सेक्शन 2C मध्ये जे डेफिनेशन्स आहेत त्यात जवळपास 19 डेफिनेशन दिले. त्याच्या खाली जर आपला दावा बसला तर इट इज अ कमर्शियल सूट. आता यातले फक्त मी 2 तुम्हाला सांगेल आपल्या कामाचे नाशिकमध्ये ज्या तरतुदी आपण इथे वापरू शकू. 2C मी 1-2 मिनिटं वापरतो. कमर्शियल डिस्प्यूटमेंट्स त्यातला पहिला जो आहे तो महत्वाचा आपल्यासाठी, ऑर्डिनरी ट्रान्झॅक्शन्स ऑफ मर्चंट्स, बँकर्स, फायनान्शियर्स अँड ट्रेडर्स such of those relating to mercantile documents including enforcement and interpretation of such documents. याचा अर्थ काय होतो की बँकेचे जे डॉक्युमेंट आहेत, आता बँकेला कमर्शियल कोर्टात येता येत नाही कारण बँकेला एक स्पेशल फोरम DRT म्हणून दिलाय आणि तिथं 20 लाखाच्या वरती असेल तर तिथे जाता येईल. पण बँकेच्या विरुद्ध जर एखाद्या डिफेंडरला दावा करायचा असेल, बॉरोवरला दावा करायचा असेल, डेफिनेटली यू कॅन फाईल अ कमर्शियल सूट अगेन्स्ट बँक वेअर यू कॅन क्लेम डॅमेजेस किंवा जे काय असेल ते तुम्हाला करता येईल. तर कारण काय आहे की बँकेचे जे डॉक्युमेंट आहेत, अग्रीमेंट्स वगैरे आहेत
दोज ऑल आर मर्कंटाईल डॉक्युमेंट्स. मर्कंटाईल डॉक्युमेंट्स इथे डेफिनेशन दिलेलं नाही ऍक्ट मध्ये, पण आपण ब्लॅक्स लॉ डिक्शनरी किंवा अजून लेक्सिकॉन मध्ये गेला तर मर्कंटाईल डॉक्युमेंट इज अ डॉक्युमेंट विच कॅन फेच सम मनी. जसं चेक आहे, इट इज अ मर्कंटाईल डॉक्युमेंट. बँकेचे लोन अग्रीमेंट आहे, दोज आर फेचिंग डॉक्युमेंट टू मनी टू बँक. सो दोज आर ऑल्सो मर्कंटाईल डॉक्युमेंट्स. यातला अजून एक जो महत्वाचा विषय आपण इथे घेऊ शकतो नाशिक कोर्टात, त्या 6 नंबरचा आहे सॉरी 17 नंबरचा आहे. हे इमूवेबल प्रॉपर्टी विषयी आहे. इमूवेबल प्रॉपर्टी आपल्याला असं वाटतं की जे प्लॉटचं सेल परचेसचा व्यवहार करतात त्यांचेच दावे कमर्शियल सूट खाली येऊ शकतात, असं नाहीये. एक मुंबई हायकोर्टात केस आली होती जी सुप्रीम कोर्टात पण गेली, लिट्स या नावाने, LEITZ, लिट्स वर्सेस जे काय होतं 2019 ची केस आहे. त्या केसमध्ये असं धरलं गेलं की एका कंपनीने एक प्रिमायसेस कंपनी बंद पडलेली होती, विकायची ठरवली. त्याचं पेमेंट काही आलं पार्टली, बाकी पेमेंट आलं नाही, फॉलोअप झाला. त्या पेमेंटच्या रिकव्हरीसाठी मुंबई हायकोर्टात समरी सूट आला. समरी सूट आल्यानंतर तिथं असा विषय आला की ही जी प्रॉपर्टी आहे ही कमर्शियल प्रॉपर्टी नाही किंवा कॉमर्स अँड ट्रेड साठी यूज करण्याची प्रॉपर्टी नाही, म्हणून ते या कायद्याखाली येऊ शकत नाही. तर सुप्रीम कोर्टाचं असं मत आहे की ज्या दिवशी तुमचं अग्रीमेंट झालं की त्या दिवशी कमर्शियल प्रॉपर्टी होती की नाही, वेदर ट्रेड अँड कॉमर्स वॉज गोइंग ऑन देअर ऑर नॉट. समजा बखळ जमीन घेतली आणि अग्रीमेंट केलं प्लॉटसाठी आणि प्लॉट पाडलेलं नाहीये, तर इट कॅनॉट बी अ कमर्शियल सब्जेक्ट असं मला वाटतं. जर आपण ती जजमेंट वाचली, जस्टिस बोपन्नाची जजमेंट आहे, ती जजमेंट मी नंतर शेअर करेल. पण आपल्या नाशकात हे 2 प्रकारचे सूट निश्चित चालू शकतात. तर दिस वॉज अन सब्जेक्ट मॅटर ऑफ कमर्शियल सूट. आता आपल्याकडे फास्ट का असावं, तर सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेशन इन द वर्ल्ड इंडिया आहे. 7 लार्जेस्ट लँड पीस जो आहे तो भारतात आहे आणि इथे बऱ्याच प्रकारचे ट्रेड चालतात आणि बऱ्याच प्रकारचे आता आपण बघतो की फॉरेन कंपनीज आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट आलेले आहेत. त्यांना या दाव्याचे काही निश्चित फायदा होईल या दृष्टीने त्यांनी काही तरतुदी टाकलेल्या आहेत. त्या तरतुदी काय काय टाकल्या आहेत मी त्यातले फक्त महत्वाचे सांगतो, कारण आधी सगळं विस्तृत झालेलं आहे. सेक्शन 8 जर बघितला कमर्शियल कोर्ट ऍक्ट, तर it bars revision or any application in order passed on any interlocutory application. It may be a jurisdiction application also. समजा कमर्शियल सूट फाईल झाला आहे आणि तो कमर्शियल प्रॉपर्टी संबंधीने नाही किंवा आपण जे दुसरे डॉक्युमेंटचं बघितलंय त्या संबंधाने नाहीये, तर आपण जसं ज्युरिडिक्शन विषयी आपण अर्ज दाखल करतो की या कोर्टाला ज्युरिडिक्शनच नाहीये, तो कोर्ट ते डिसाइड कराल, अलाव कराल, रिजेक्ट कराल, काही पण कराल. परंतु याच्यावरती तुम्हाला रिव्हिजन किंवा अपील नाहीये. हे तुम्हाला जेव्हा फायनल डिक्री होईल, डिक्री चॅलेंज करा, त्यात तुम्हाला हा मुद्दा सुद्धा घ्यावा लागेल, आधी नाही. म्हणजे इन बिटवीन जे आपण जम्प करत होतो बऱ्याच दाव्यांमध्ये, एक किरकोळ ऑर्डर झाली की चाललो हायकोर्टात गेलो की 6 महिने 1 वर्ष लागतं, परत खाली आले की दुसरी ऑर्डर झाली की चाललो हायकोर्टात. असं करून मेन दावा तिथेच पडून राहायचं. तर हा जो मेन दावा पडून राहायचा होता हा त्यांनी कुठतरी कंटेन केला, कर्टेल केला आणि रिव्हिजन आणि अपील्स यात त्यांनी बंद केलं सेक्शन 8 खाली. आपण जर पुढे गेलो चॅप्टर 3 याच्यातला आपण सेक्शन 12 हे बघितलं तर प्री लिटिगेशन मेडिएशन त्यांनी टाकलं. याला पण स्किप कसं करता येतं, तुम्ही जर बघितले बरेचसे वकील दे आर्ट ऑफ ड्राफ्टिंग कशी असते की समरी हा कमर्शियल सूट फाईल करताना याच्या आधी त्यांनी प्री लिटिगेशन मेडिएशन मध्ये जायला पाहिजे. तिथं जर अनसक्सेसफुल झाला तर त्यांनी दावा दाखल करायला पाहिजे. परंतु त्याला एक हे ठेवलंय त्यांनी प्रोव्हिजो की जर तातडीची काही इंटरिम रिलीफ मागत असेल दाव्यात तर मग प्री लिटिगेशन मेडिएशन मध्ये जायची गरज नाहीये, ते डायरेक्ट कोर्टात दाखल करा. तर बरेचसे वकील काय करतात की इंटरिम रिलीफ त्यात तातडीची काहीतरी निर्माण करतात ड्राफ्टिंग मध्ये आणि मेडिएशन टाळून डायरेक्ट कमर्शियल सूट फाईल करतात. आता इथे परिस्थिती काय जजची की तो जो कमर्शियल सूट आहे त्याचा तो आपण हे करतो जे इंटरिम रिलीफ, ते वकिलाला माहित असतं ते रिजेक्ट होणार आहे. ते कोर्टाने रिजेक्ट केली तर कोर्टाला परत ते मेडिएशन मध्ये पाठवता येत नाही, तो कमर्शियल सूट म्हणून पुढे कंटिन्यू होतो. सो व्हॉट यू आर डुईंग, यू आर
गॅलपिंग और एस्केपिंग दॅट पर्टिक्युलर प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 12A. म्हणून मला असं वाटतं की याच्यात अजून एक अमेंडमेंट अशी आली पाहिजे कमर्शियल सूट मध्ये 12A मध्ये, की जेव्हा इंटरिम रिलीफ सह आपण दावा डायरेक्ट कमर्शियल सूट कोर्टात दाखल करतो तर जजनी आधी अनालाइज करून घ्यायला पाहिजे की हा जो इंटरिम अर्ज आहे हा फक्त मजा म्हणून केलाय, ते मेडिएशन टाळण्यासाठी केलाय की जिनाई नाही, त्याला तिथे ते अधिकार असला पाहिजे. किंवा जर इंटरिम रिलीफ त्याची रिजेक्ट झाली तर त्याला त्या स्टेजला परत मेडिएशन कडे पाठवता येईल का अशी एक तरतूद करायला पाहिजे. म्हणजे या पूर्ण ऍक्टचा जो काही इंटेन्शन आहे तो सफाईस होईल. याच्या पुढची एक तरतूद आहे, सीपीसी मध्ये ड्रास्टिक चेंजेस केल्या त्यांनी. सेक्शन 15 मध्ये त्यांनी काही अमेंडमेंट सांगितलंय. एक महत्वाची जी अमेंडमेंट आहे आपण बघितलं तर सेक्शन 26 खाली अमेंडमेंट केली त्यांनी. आता आपण दाव्यासोबत सेक्शन 26 चा ऍफिडेव्हिट फाईल करतो, व्हेरीफाईंग द कंटेंट्स ऑफ प्लेंट. परंतु इथं जो ऍफिडेव्हिट आहे याचा एक फॉर्मॅट दिलाय त्यांनी. हा फॉर्मॅट जो आहे ऑर्डर 16 रूल 15A खाली त्यांनी फॉर्मॅट दिला आहे. त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला ऍफिडेव्हिट द्यायचं आहे. तो ऍफिडेव्हिट कसा असावा मी पुढे सांगतो. पुढची चेंज जी आहे ती सेक्शन 35 खाली आहे. 35A खाली जो कॉस्ट हा विषय आहे. सिव्हिल कोर्टात पूर्वी फार कमी, म्हणजे आपण बघायचं की 3,000च्या वरती कॉस्ट करता येते किती जरी डिले झाला तर. आता एक्झम्पलरी कॉस्ट कुठल्याही स्टेजला करायची असं कमर्शियल कोर्टाला सीपीसीने अधिकार देऊन टाकले अमेंडमेंट. याच्यात एक महत्वाची गोष्ट की वादीने दावा दाखल केला कमर्शियल सूट, 1 कोटी रुपये डॅमेजेस आहेत आणि प्रिन्सिपल रिकव्हरी त्याची समजा 2-3 लाखच आहे, तर त्याचे समजा डॅमेजेस रिजेक्ट झाले कुठल्या कारणाने आणि फक्त त्याचा दावा तेवढ्या पुरता पाठ अलाव झाला, तर त्या केसमध्ये सुद्धा कोर्टाला अधिकार आहेत की वादीला सुद्धा हेवी कॉस्ट इम्पोज करता येते त्यांना. म्हणजे पूर्वी कसं होतं, ठीक आहे दावा अलाव झाला, वादीचा काही संबंध नाही तिथे. आता वादीचा पार्टली जर डिसअलाव झाला असेल आणि जर कोर्टाला असं वाटलं की दॅट वॉज फॉल्स अँड फ्लॉलेस क्लेम, देन कोर्ट कॅन इम्पोज हेवी कॉस्ट व्हाईल रिजेक्टिंग दॅट क्लेम अँड डिक्रीज ऑफ. नंतर ऑर्डर 8 रूल 1 मध्ये एक अमेंडमेंट आली आहे रिटर्न स्टेटमेंट संबंधाने. आपल्याकडे जे काही लेक्चर झालं होतं पूर्वी त्यात एक असा शब्द सांगायचा राहिला असं मला वाटतंय की जर 30 दिवस किंवा वाढवलेले 120 दिवसापर्यंत रिटर्न स्टेटमेंट फाईल केला नाही प्रतिवादीने तर डिफेंडंट शॅल फॉरफिट हिज राईट टू डिफेंड द सूट अँड कोर्ट विल नॉट अलाव डिफेन्स देअरआफ्टर. म्हणजे याचा काय अर्थ झाला की ती एक लाईन ड्रॉ झाली. पूर्वी आपण 2000 साली जी अमेंडमेंट आली 8-1 खाली 30 दिवसाची लिमिट होती, नंतर ती वाढवून ऍडिशनल 90 दिवस केले आणि पुढे ते डायल्यूट होऊन ती जी आहे डायरेक्शन दोज आर डायरेक्टरी दोज आर नॉट मॅन्डेटरी असं सांगून ते डायल्यूट झालं. पण याच्यात तसा त्यांनी रस्ता ठेवला नाही. यांनी डायरेक्ट सांगितलं की डिफेंडंट शॅल फॉरफिट हिज डिफेन्स, म्हणून त्याला पुढे काहीच करता येणार नाही. परत याच्यात रिटर्न स्टेटमेंट कसं असावं त्याचं सुद्धा फॉर्मॅट दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यासोबत आपल्याला दावा दाखल करताना 2 महत्वाचे ऍफिडेव्हिट असले पाहिजे. ते ऍफिडेव्हिट कसे असले पाहिजे तर एक त्यांनी व्हेरिफिकेशनचा ऍफिडेव्हिट करायचं, जे मगाशी मी सांगितलं तुम्हाला की हे आपला ऑर्डर 6 रूल 15A प्रमाणे ऍफिडेव्हिट करायला पाहिजे. दुसरा एक स्टेटमेंट ऑफ ट्रूथ असं एक ऍफिडेव्हिट स्वरूपात तरी द्यायला पाहिजे. ते पण प्रिस्क्राईब केलंय. तर त्यात तुम्हाला आता ह्या दाव्याने असं झालंय की एक अशी चर्चा झाली जस्टिस किरपाल पुढे सुप्रीम कोर्टात की दाव्यात कोणी खोटं बोलू नये आपल्याला माहिती आहे. वादी पण काही सांगत असतो, प्रतिवादी पण काही सांगत असतो, दोन्ही शब्दावरती सांगत असतो आणि शेवटी एक तर दावा आला होतो किंवा रिजेक्ट होतो. म्हणजे कोणतरी एक त्यातला खोटं बोलतो किंवा त्याचं खोटं बोलण्याचं प्रमाण जे आहे ते जास्ती असतं. तर याच्यात पर्जरीची केस होऊ शकते, परंतु सहसा आपण बघतो की कोर्ट पर्जरी करत नाही. आता इथे काय केलं त्यांनी ऍफिडेव्हिट केलंय, त्यात असं सांगितलं ऍफिडेव्हिट मध्ये की माझ्याकडे या वादाच्या संबंधाने जे काही डॉक्युमेंट आहेत ते मी सगळे या दाव्यासोबत त्याचे कॉपीज लावलेले आहेत. मग त्याचे सोर्स तो ओरिजिनल आहे का झेरॉक्स आहे कसा आला माझ्याकडे असे कॉलम दिले त्यांनी ऍफिडेव्हिट मध्ये. ते आपल्याला द्यावे लागतात. आपल्याला सांगावं लागतं की ह्या व्यतिरिक्त माझ्याकडे इतर कुठलाही डॉक्युमेंट
नाही. तसंच रिटर्न स्टेटमेंट फाईल करताना डिफेंडंटला सुद्धा या प्रकारचं ऍफिडेव्हिट फाईल करावं लागतं व्हेरिफिकेशनचं आणि स्टेटमेंट ऑफ ट्रूथ. त्यालाही सांगावं लागतं की माझ्याकडे जे काही डॉक्युमेंट आहे या वादासंबंधी ते मी सगळे दाखल केले, या व्यतिरिक्त नाही. आता याच्यानंतर जर डॉक्युमेंट आलं तर ते कोर्ट अलाव करत नसतं, किंवा ते जर डॉक्युमेंट आलं तर तुम्ही पहिलं ते शब्दावरती जे काही स्टेटमेंट ऑफ ट्रूथ दिलंय ते तुम्ही खोटं दिलंय असं सांगून कोर्ट तुम्हाला हेविली पेनलाइज करू शकतो. इन अ वे यू कॅनॉट बी सेड टू डिले द प्रोसिडिंग इन ऍट एनी कॉस्ट. प्रत्येक ठिकाणी कॉस्ट इम्पोज होणारच आहे. आपण जर बघितलं की मेडिएशनचा जो विषय होता, फक्त तिथे एक असं बघितलं त्यांनी की फी त्यांनी फिक्स करून टाकली मॅक्झिमम 75,000. किती जरी कोटीचा दावा असला तर मेडिएशनची फी 75,000 केली. तिथं दाव्याच्या प्रमाणात काहीतरी तरतूद होणं आवश्यक आहे. आणि हा जो दावा दाखल करण्यापूर्वी मेडिएशनची कन्सेप्ट आहे ही पण आपल्यासाठी नवीन नाहीये. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टच्या काही प्रोसिडिंग आपण जर बघितल्या किंवा फॅमिली कोर्टाच्या प्रोसिडिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इथे सुद्धा आधी आपल्याला प्री मेडिएशन लिटिगेशन जो काही आहे, प्री लिटिगेशन मेडिएशन मध्ये जावं लागतं. तिचा रिपोर्ट घेऊनच इथे यावं लागतं. तसं इथे पण केलंय, पण इथं स्किप करण्याचा एक विंडो दिलाय की इंटरिम रेल्स लावली की तुम्हाला स्किप करता येतो. यात अजून एक तरतूद अशी आहे की समरी जजमेंट असा एक प्रकार टाकलाय, म्हणजे पुरावे सगळे स्किप करायचे. ऑर्डर 37 मध्ये जसं समरी जजमेंट होतं तसं इथे पण होतं. फक्त ह्यात त्यांनी एक सांगितलंय की देअर शुड बी नो डिफेन्स, असं तुम्हाला कोर्टाला दाखवता आलं पाहिजे की देर इज नो डिफेन्स टू द अदर साइड. आणि ही मागणी करायचं मला अजून दुसरा काही कुठला चान्स नाही. म्हणून आय एम क्लेमिंग या दोन गोष्टी तुम्हाला त्या अर्जात सांगाव्या लागतील आणि तो अर्ज करावा लागेल. आता याच्यात सोपी पद्धत अशी आहे की तुमचा दावा आलेला आहे, तुमचं स्टेटमेंट ऑफ ट्रूथ आलंय आणि तुमचे डॉक्युमेंट आले, प्रतिवादीचं रिटर्न स्टेटमेंट आलंय, त्याचं स्टेटमेंट ऑफ ट्रूथ आलंय, त्याचे डॉक्युमेंट आले, सगळी परिस्थिती कोर्टासमोर आहे. ती जर तुम्ही अनालाइज केली की रिटर्न स्टेटमेंट सगळं वाचून ते डॉक्युमेंट सगळे वाचून असं वाटतंय की याचा जो डिफेन्स आहे तो मूनशाईन आहे, इट इज नॉट मेरिटोरियस, सो यू कॅन डेफिनेटली क्लेम समरी जजमेंट. Now, I think I have finished with the commercial courts also. With your permission, I will be moving to another enactment. Gajan साहेब वेळ आहे ना? आहे वेळ आहे. बोला बोला. येस. 2015 नंतर एक 2016 साली एक एनेक्टमेंट आली आहे, आपल्याला माहित असेल, इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड 2016. आता हा जो कोड आहे की जसं पूर्वी सिव्हिल कोर्टात बँकाच्या रिकव्हऱ्या होत नव्हत्या किंवा सेलर्सच्या रिकव्हऱ्या होत नव्हत्या, मग समरी सूट आले, मग जसं बँकांसाठी DRT सरफेसी आलं, मग MSME आलं, त्याच्यानंतर कमर्शियल कोर्ट्स आलं. परंतु अजून फास्ट व्हावं हे जे आपण आजपर्यंत सगळ्या आतापर्यंत आपण जेवढे काही प्रोव्हिजन्स बघितले, ऍक्ट बघितले, यात एक परिस्थिती अशी आहे की वादी हा दावा करत राहतो, एक्झिक्युशन करत राहतो, तोपर्यंत टोटल बिझनेस प्रॉपर्टीचा कंट्रोल डिपेंडंटकडे असतो. त्याला वेळ भेटला की त्या दरम्यान तो सगळ्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावतो आणि जेव्हा अल्टिमेट डिक्री आपण त्याला एक्झिक्यूट करायला जातो त्यावेळेस आपल्याला काहीच भेटत नाही, अशी परिस्थिती आहे. या सगळ्या गोष्टी सरकारच्या निदर्शनास फॉरेन इन्व्हेस्टर लोकांनी आणून दिल्या. म्हणून IBC खाली टोटल उलटी पोझिशन करून टाकली की द मोमेंट युअर ऍप्लिकेशन इज ऍडमिटेड, कंट्रोल ऑफ बिझनेस अँड प्रॉपर्टी ऍसेट्स जे काय असेल ते सगळं पिटिशनरकडे येऊन जाईल, डिफेंडंटकडे राहणार नाही. त्या तरतुदी मी सांगतो. म्हणजे महत्वाचा या ऍक्टचा जो उद्देश होता तो डिफेंडंटनी जे काही तो डिले करायचा आणि प्रॉपर्टी विकायचा ते सगळं बंद केलं. इव्हन ऍडमिट झाल्याच्या तारखेच्या पूर्वी त्यांनी जर 12 महिने 24 महिने काही व्यवहार केले असतील विथ मेलाफाईड इंटेन्शन, तर ते व्यवहार सुद्धा आपल्याला कोर्टात अर्ज करून अवॉइड करून घेता येतात आणि परत कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये जोडून घेता येतात. अशा यात काही तरतुदी आहेत. तर हा जो ऍक्ट आहे, हा ऍक्ट त्यांनी 2013 साली कंपनीज ऍक्ट जो होता 1956चा, तो ड्रास्टिकली टोटल वरतून घालून अमेंड करून नवीन 2013चा ऍक्ट केला आणि त्यात त्यांनी या NCLT बद्दल काही तरतुदी टाकल्या. त्याच्या अनुषंगाने 2016ला हा ऍक्ट आला. 1/11/2016 रोजी नोटिफिकेशन निघालं आणि हा ऍक्ट भारतात अंमलात आला. 1/11/16ला नोटिफिकेशन निघाल्याबरोबर 15 डिसेंबर 2016 म्हणजे 1.5 महिन्यात मुंबईमध्ये किंवा भारतात
NCLT स्थापन झाले. सुरुवातीला 14 NCLT स्थापन केले त्यांनी भारतभर. महाराष्ट्राचं किंवा आपल्या इथलं जे NCLT आहे ते मुंबईला आहे आणि त्याचं जे ज्युरिडिक्शन सुरुवातीला होतं ते स्टेट ऑफ महाराष्ट्र, गोवा आणि छत्तीसगड असे 3 राज्याचे जे अर्ज आहेत ते आपल्याला मुंबई NCLT मध्ये करता येत होते. आता त्यांनी 2 NCLT अजून वाढवले, एक कोचीनला वाढवला, एक इंदोरला वाढवला. म्हणून जो छत्तीसगडचं ज्युरिडिक्शन आहे ते इंदोरकडे गेलं. आता मुंबईला फक्त मुंबई आणि गोवा असे 2 राज्यांचे ज्युरिडिक्शन राहिले. पूर्वी 2 बेंच होते, आजच्या तारखेला तिथे 5 बेंच झाले. आता हा ऍक्ट बनवण्याची गव्हर्नमेंटला का गरज पडली? एक तर महत्वाचं जे सजेशन होते फॉरेन इन्व्हेस्टरचे किंवा MNCचे ते कन्सिडर केले. कोर्टातला होणारा इनऑर्डिनेट डिले कन्सिडर केला. आणि इन्सॉल्वन्सी संबंधी भारतात जे काही कायदे होते ते वेगवेगळ्या फॉर्मला होते. जसं BIFR ला होतं, मग DRT मध्ये काही प्रमाणात कुठे समजा झालं रिकव्हरी मध्ये नाही तर मग तो इन्सॉल्वंट व्हायचा, किंवा मग सिव्हिल कोर्टात व्हायचं. सिव्हिल कोर्टात पण 2 प्रकारचे कायदे होते. एक प्रोव्हिजनल इन्सॉल्वन्सी ऍक्ट म्हणून होता 1921 आणि एक त्याच्यानंतर. असे 2 कायदे सिव्हिल कोर्टात होते. तर कोणी कुठे जावं आणि त्याला किती वेळ लागावा, कोणाला समजा आपल्याला इन्सॉल्वंट जाहीर करून घ्यायचे किंवा कोणी स्वतःलाच इन्सॉल्वंट जाहीर करून घ्यायचं, तर किती वर्ष तो कोर्टात चक्रा मारायचा, त्याची इन्सॉल्वन्सी व्हायची नाही. साऊथकडे हा प्रकार बराच आहे. तिथे IP म्हणून चालतं, इन्सॉल्वन्सी पिटिशन, आणि बरेच लोक ते करत असतात. बऱ्याच लोकांना बुडवतात, इन्सॉल्वन्सी डिक्लेअर करून मोकळे होऊन जातात. त्याचे बरेचसे क्रायटेरिया आहेत. पण आता टू फॉर्म्युलेट, टू ऑर्गनाइज द सेक्टर एकच फोरम करावा म्हणून त्यांनी NCLT स्थापन केलं. आता NCLT स्थापन केलं म्हणजे काय केलं त्यांनी? 3 कोर्ट यापूर्वी जे वर्किंग होते ते सगळे डिझॉल्व्ह केले. BIFR जो होता दिल्लीला, बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल फायनान्स अँड रिकन्स्ट्रक्शन असा बोर्ड होता जो सिका ऍक्ट खाली चालायचा, सिकनेस वगैरे, तो बोर्ड त्यांनी डिझॉल्व्ह केला. हायकोर्टातलं कंपनी कोर्ट डिझॉल्व्ह केलं आणि कंपनी लॉ बोर्ड जेवढे होते ते सगळे डिझॉल्व्ह करून 3 कोर्टाची जे पॉवर आहेत ते एकत्रित करून त्यांनी NCLT मध्ये दिले. NCLT मध्ये 2 जजचं बेंच असतं. हायकोर्ट रँकचे ते जजेस असतात 2 जजेस. त्यात एक टेक्निकल असतं, एक लिगल असतं. तर असा सगळा हा प्रकार आहे NCLTचा. NCLT मध्ये आपल्यासाठी जर आपण कंपनी घेण्याची प्रॅक्टिस करत नाही, फक्त रिकव्हरी संबंधाने आजच्या विषयाच्या संबंधाने बघितलं तर 4 सेक्शन महत्वाचे आहेत. एक सेक्शन 7 आहे, 8 आहे, 9 आहे आणि 10 आहे. व्हॉट इज सेक्शन 7? 7 असं म्हणताय की फायनान्शियल क्रेडिटर म्हणजे बँक असो किंवा NBFC असो किंवा एखादा प्रायव्हेट फायनान्सर असो, ज्यांनी तुम्हाला उसने पैसे दिले, लोन दिलंय, अँड इफ यू आर डिफॉल्टेड then he has right to invoke provisions under section under this insolvency act before NCLT under section 7. आता त्यांनी काय करायचंय की सेक्शन 7 खाली त्यांनी टोटल त्याचा जो रेकॉर्ड आहे डिफॉल्टचा तो जोडायचा आहे, बाकी काहीच नाही. आणि डिफॉल्टची तारीख ते विविध नमुन्यामध्ये पिटिशन आहे. NCLT मध्ये नोटीस कशी द्यावी त्याचा सुद्धा नमुना आहे फॉर्म 3 मध्ये. पिटिशन कसा फाईल करावा त्याचा सुद्धा फॉर्म 5 मध्ये नमुना आहे. तर आपल्याकडे सगळे नमुने आहेत. आपल्याला वकिलाला काहीच करायचं नाही, फक्त त्या नमुन्यामध्ये जे काही ब्लॉक्स आहेत ते आपल्याला भरायचे, बाकी काहीच करायचं नाहीये. इथं तुमची जर सिव्हिल कोर्टात डिग्री झाली असेल किंवा MSME मधला अवॉर्ड झाला असेल, हे सुद्धा घेऊन तुम्हाला NCLT मध्ये जाता येईल. ते कसं जाता येईल ते मी सांगतो. आता आधी बँकांचं सांगतो. सेक्शन 7 खाली बँक जाते तर त्यांनी काय काय करावं, त्यांनी त्याचे सगळे रेकॉर्ड जोडावे की कर्ज कसं दिलं आणि ते डिफॉल्ट कसं झालं हे सगळं जोडावं. त्याच्यानंतर त्यांनी इन्सॉल्वन्सी प्रोफेशनलचं एक कन्सर्न लेटर सोबत जोडायला पाहिजे. आता व्हॉट इज इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल ते ऍक्ट मध्ये डिफाईन केलंय. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की पूर्वी कंपनी कोर्टात जे काही कामं चालायचे, कंपनी वाइंड अप वगैरे व्हायची किंवा लिक्विडेशनला जायची, तर प्रत्येक हायकोर्टाला एक ऑफिशियल लिक्विडेटर अटॅच होता. मुंबई हायकोर्टसाठी एक आहे, मुंबईच्या समोरच्या अनेक्सी बिल्डिंग मध्ये जो बसतो ऑफिशियल लिक्विडेटर. पण एवढ्या कंपन्या आणि एवढे वाइंडिंग अप पिटिशन्स आणि लिक्विडेशन पिटिशन, तर एकतर ऑफिशियल लिक्विडेटरचं ऑफिस ते कोप अप करू शकत नाही. माझी स्वतःची एक ज्या कंपनीत मी अपियर होतोय 1991 ला वाइंड अप झाली आहे. आता आपण 2020 मध्ये अजूनही त्याचे टोटल बिझनेस जो आहे तो क्लोज करून ऑफिशियल लिक्विडेटरनी फायनल रिपोर्ट फाईल केलेला नाही. तर इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. म्हणून गव्हर्नमेंटनी हे नक्की हा पॉईंट हेरला आणि त्यांनी प्रायव्हेट ऑफिशियल लिक्विडेटर्स असे निर्माण केले
म्हणजे बोर्ड ऑफ इन्सॉल्वन्सी बोर्ड ऑफ इंडिया जो आहे IBPI त्याची एक एक्झाम दिली तर तो माणूस IRP होऊ शकतो, म्हणजे इन्सॉल्वन्सी प्रोफेशनल होऊ शकतो, इन्सॉल्वन्सी रेझोल्युशन प्रोफेशनल. तर तो जो आहे तो त्याचे आपण कन्सेंट घेऊन बँकेने तिथे दावा दाखल तो पिटिशन फाईल करायचं. समोरच्याला त्यात समजा काही रिजाइंडर वगैरे फाईल करायचं असेल, ऑब्जेक्शन करायचं असेल तर ठीक आहे, किंवा पेमेंटची काय ऑफर द्यायची असेल तर ठीक आहे, अदरवाईज ऍप्लिकेशन ऍडमिट होऊन जातं. त्याच्या पुढचं मी नंतर सांगतो, ऍडमिशन ऍडमिट होऊन जातं. आता आपल्याकडचे जे व्यापारी आहेत ज्यांना कंपन्यांकडनं घेणं, एक लक्षात ठेवा की इथं इन्सॉल्वन्सी जी आहे फक्त कॉर्पोरेट पर्सन म्हणजे कंपनी किंवा LLP यांच्या विरुद्धच आपल्याला केस करता येते. इंडिव्हिज्युअल आणि पार्टनरशिप यांच्या विरुद्ध करता येते, पण तो जो जुरिडिक्शन तो DRT ला दिलाय आणि DRT ने तो सेक्शन अजून ऍक्टिव्हेट केला नाही. म्हणून आजच्या तारखेला फक्त कॉर्पोरेट पर्सनच्या विरुद्ध आपल्याला NCLT मध्ये काम करता येतं. सो नेक्स्ट कम्स सेक्शन 9. सेक्शन 9 खाली काय आहे की आपण जे सप्लायर आहोत, आपल्याला तिथं त्यांनी सांगितलंय की सप्लायर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस जे असतील त्याला ऑपरेशनल क्रेडिटर असं सांगितलं त्यांनी. आणि तो जो बायर आहे तो कॉर्पोरेट डेटर आहे, सगळीकडे तो कॉर्पोरेट डेटरच आहे. तर ऑपरेशनल क्रेडिटरनी काय करायचं, त्याचे जे काही ड्यूज झाले त्याची त्यांनी सेक्शन 8 खाली फॉर्म 3 मध्ये 20 नमुन्यात नोटीस द्यायची कॉर्पोरेट डेटरला. ती नोटीस जी आहे त्या फॉर्मॅट मध्ये त्याच्यासोबत त्यांनी सगळं इन्क्लोज करायचं, ऑथॉरिटी पासून ते इनवॉइस, अकाउंट स्टेटमेंट जे काय असेल त्याच्या क्लेमचा सपोर्ट ते सगळं जोडून त्यांनी ती 10 दिवसाची नोटीस त्याला द्यायची. कोणाला? कॉर्पोरेट डेटरला. कॉर्पोरेट डेटरकडे उत्तर देण्याचे फक्त 3च पॉइंट आहेत, त्याच्या बाहेर त्याला उत्तर देता येत नाही कायद्याने. या 3च गोष्टीवर त्यांनी उत्तर द्यावं. एक तर तुम्ही मागितलेलं पेमेंट मी देऊन टाकलंय त्याचे डिटेल्स आहेत, हा एक उत्तर असू शकतं, किंवा तुम्ही मागितलेलं पेमेंट जे आहे हे मी एवढं पार्टली दिलंय किंवा दिलंच नाही पण अशा मी शेड्यूल मध्ये तुम्हाला द्यायला तयार आहे. हे 2 विषय. तिसरा विषय, तुम्ही जी या नोटीस मध्ये लायबिलिटी क्लेम केली आहे दॅट इज डिस्प्युटेड आयदर बिफोर एनी फोरम. जेव्हा कायदा आला तेव्हा त्यांनी सांगितलं आर्बिट्रेशन मध्ये किंवा कोर्टात दावा असेल तर दॅट इज व्हॅलिड डिस्प्यूट. नंतर आता अमेंडमेंट आली की डिस्प्यूट हा फक्त प्री एक्झिस्टिंग असला पाहिजे, नोटीस मिळाल्यापासून आधीपासून. तर नॉर्मली आपण ऍडवाइस करायला पाहिजे आपल्या पक्षकारांना, समजा काही वाद असेल तर त्याचे ईमेल एक्सचेंज करायला पाहिजे. हा डिस्प्यूट आपण आधीच आपल्याकडे तयार करून ठेवायला पाहिजे ऍज अन कॉर्पोरेट डेटर. असं नको व्हायला की नोटीस आल्यानंतरच मी वाद उपस्थित केला, तर तो वाद होऊ शकत नाही. तर सेक्शन 8 खाली नोटीस दिली, सेक्शन 9 ते 10 दिवसात समजा त्याचं उत्तर आलं नाही किंवा उत्तर आल्यानंतर टेनेबल नाही कायद्याने, तर तुम्हाला इमिजिएटली फॉर्म 5 मध्ये पिटिशन फाईल करता येतो NCLT मध्ये सेक्शन 9 खाली. त्याचा पण विहित नमुना आहे. एक महत्वाचं फक्त काय आहे की हजारो कोटीची रिकव्हरी असेल तरी तिचा कोर्ट फी 2000 रुपये NCLT मध्ये. फक्त फायनान्शियल क्रेडिटरला आणि कॉर्पोरेट डेटरला जर जायचं असेल तर त्यांना 25,000 आहे. अदरवाईज आपल्यासारखे जे रिकव्हरीला जातील सेल्सच्या अगेन्स्ट त्यांना फक्त 2000 रुपये कोर्ट फी, त्याच्या व्यतिरिक्त नाही. ती पण त्यांची एक साईट आहे, तिथे चलन अपलोड केलं की तो जाणून द्यायचा. तर तिथं जेव्हा आपण पिटिशन फाईल करतो, पिटिशन फाईल करताना आपल्याला ती नोटीस आणि इतर काही क्लेमचे कागद आणि जे 2 ऍफिडेव्हिट याच्या व्यतिरिक्त फाईल करावं लागतात. एक ऍफिडेव्हिट ऑफ व्हेरिफिकेशन असतो, एक ऍफिडेव्हिट सेक्शन 932 खाली असतो. तो ऍफिडेव्हिट असा असतो की मी समोरच्या पार्टीला कॉर्पोरेट डेटरला नोटीस दिली 10 दिवसाची 20 नमुन्यात. ती नोटीस त्याला मिळू नाही, त्यांनी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा डिस्प्यूट रजिस्टर केला नाही. आता त्यांनी डिस्प्यूट रजिस्टर केला असेल आणि तो टेनेबल नसेल तरी तुम्ही ऍफिडेव्हिट देऊ शकता, नंतर तुम्ही आर्ग्यू करू शकता की याला डिस्प्यूट म्हणताच येत नाही म्हणून मी ते डिस्प्यूट नाही असं सांगितलंय. तर असे 2 प्रकारचे ऍफिडेव्हिट हे सगळं जोडून तुम्हाला पिटिशन फाईल करायचंय. पिटिशन जर कम्प्लीट असेल तर तो इमिजिएटली रजिस्टर होऊन 14 दिवसात बोर्डावरती यायला पाहिजे असं कायदा म्हणतो. सध्याची परिस्थिती बघितली तर 2-2, 3-3 महिने ते बोर्डावरती येत नाही. तो जर कम्प्लीट नसेल, त्याच्यासोबत कोर्ट फी लावली नसेल किंवा त्याच्यासोबत त्यांना अपेक्षित असे कागदांमध्ये किंवा सही केलेली नसेल तर NCLT ला तो अर्ज रिजेक्ट करण्याचा अधिकार असतो. दुसरी गोष्ट, तो जर रजिस्टर झाल्यानंतर NCLT ची नोटीस जाते कॉर्पोरेट डेटरला. नोटीसच्या रिस्पॉन्स मध्ये येऊन त्यांनी एक तर त्याचं ऑब्जेक्शन रजिस्टर करावं किंवा त्याला NCLT मध्येच अक्रॉस द डॅश अनऑफिशियल का असे ना पण पेमेंट बद्दल काय काही नाही असे सगळे विचारणा होते. कदाचित तिथेच तो रिकव्हरी होऊ शकते, कारण याच्या पुढची स्टेज खूप वाईट आहे. जेव्हा ऍडमिट झाला अर्ज
आता खूप महत्वाचा विषय मी घेतोय की एनसीएलटी मध्ये अर्ज फायनान्शियल क्रेडिटरचा म्हणा किंवा ऑपरेशनल क्रेडिटरचा अर्ज ऍडमिट झाला. ऍडमिट झाल्यावर काय होतं की इमिजिएटली बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ द कंपनी और डेसिग्नेटेड पार्टनर्स ऑफ द LLP त्यांचे पॉवर स्टँड सस्पेंडेड. म्हणजे ती ऑर्डर झाली की त्या डायरेक्टरचे अधिकार सस्पेंड झाले. त्याला मग कुठल्या प्रॉपर्टी मध्ये डील करता येत नाही, त्याला कुठला माल विकता येत नाही, कुठला चेक सही करता येत नाही, कुठला बँक अकाउंट ऑपरेट करता येत नाही किंवा कुठलं अग्रीमेंट करता येत नाही. सो ही इज लिगली बार्ड फ्रॉम एंटरिंग एनी कॉन्ट्रॅक्ट बाय व्हर्च्यू ऑफ दिस प्रोव्हिजन. दुसरी गोष्ट की तो जो IRP असतो त्याला एनसीएलटी कडनं ऑर्डर जाते की लोक मिस्टर सोनसो अशी अशी ऑर्डर झाली आणि मॉनिटरिंग पिरियड स्टार्ट झालाय तर यू टेक ऍक्शन. IRP ला बंधनकारक आहे की त्याच्याकडे ऑर्डर आल्यापासून 3 दिवसाच्या आत त्यांनी ज्या भागात कॉर्पोरेट डेटरची स्थापना आहे तिथे त्यांनी इंग्लिश न्यूजपेपर आणि व्हर्नाक्युलर न्यूजपेपर मध्ये नोटीस इन्व्हाइटिंग क्लेम्स अशी 20 नमुन्यामध्ये नोटीस पब्लिश करायला पाहिजे 3 दिवसाच्या आत. ती नोटीस पब्लिश झाल्यावरती ज्या लोकांना कोणाला क्लेम लावायचे असतील, जसं आपली वाइंडिंग अपची नोटीस निघते, लिक्विडेशनची नोटीस निघते, तशी नोटीस निघाली. या नोटीसच्या रिस्पॉन्स मध्ये ज्याला कोणाला त्या पार्टीकडनं पैसे घेणे असतील त्याचा क्लेम फॉर्म दिलेला आहे. त्या क्लेम फॉर्म मध्ये ऍफिडेव्हिट करून त्याच्यासोबत सपोर्टिव्ह डॉक्युमेंट लावून तुम्हाला ते IRP कडे 12 दिवसाच्या आत तो सगळा क्लेम रजिस्टर करायला. मॅन्डेटरी नाहीये, पूर्वी होता. आता नंतरही आपल्याला DRT कडे NCLT कडे अर्ज करून ते क्लेम रजिस्टर करून घ्यावं लागतं. आता हा जो इंटरिम रेझोल्युशन प्रोफेशनल आहे, कोर्ट जेव्हा आपण करते ऑर्डर देऊन तो नोटीस पब्लिश करतो, तर त्याचं मुख्य काम काय आहे, ही नोटीस पब्लिश करणं. या नोटीस पब्लिश करून त्यांनी कंपनीचे सगळे व्यवहार त्याच्या अंडर घेणं, तिथं जाऊन व्हिजिट करून अकाउंटंट्स वगैरे या सगळ्यांना सांगून हे सगळे रिपोर्टिंग स्वतःकडे करून घेणं आणि क्लेम सगळे सिंक्रोनाइज करून पार्टी फायनान्शियल किती आहे, ऑपरेशनल किती आहे, असं सगळं सिंक्रोनाइज करून त्यांनी एक कमिटी त्या लोकांची स्थापन करावी. त्या कमिटीला आपण म्हणतो क्रेडिटर कमिटी ऑफ क्रेडिटर COC. हे 30 दिवसात त्यांनी हे सगळं काम पूर्ण करायचं. त्याच्यानंतर IRP चा विषय संपून जातो. आता काय असतं की नॉर्मली हे सगळे क्रेडिटर्स आले की त्यात बँकर असतोच. सध्या बरेचसे लोक लोन बोरो करतात आणि मगच धंदा चालू होतात. त्याचा शेअर मोठा असतो म्हणून त्याचा वोटिंग राईटही मोठा असतो. या क्रेडिटर्स कमिटीला अधिकार असतात की तो जो IRP आहे त्यालाच पुढे रेझोल्युशन प्रोव्हिजन म्हणून कंटिन्यू करायचं का आपण नवीन नेमायचं. ते ठराव करून ते 63% किंवा 65% आता पूर्वी 90% होतं, आता 65% केलं. तो ठराव करून त्या IRP ला RP म्हणून कन्सिडर करायचं, कंटिन्यू करायचं की नवीन RP लावायचं असं ठराव करतात. नवीन लावला तर ते NCLT ला कळवतात की आम्ही याला असं नवीन केलेलं आहे. तो जो RP असतो त्याला आपण रेझोल्युशन प्रोफेशनल म्हणतो. नाव ही इज नॉट इंटरिम. इंटरिम 30 दिवसापुरता असतो, नंतर जो आहे तो RP असतो. त्या RP त्या कंपनीचे सगळे ऍसेट्स, लायबिलिटीज, व्यवहार याचा सगळा अभ्यास करणं त्याच्या कामात अभिप्रेत आहे. त्यांनी कंपनीचं इव्हॅल्युएशन करायला पाहिजे, कंपनी चालू शकते की नाही. म्हणजे त्यांनी असं ठरवायला पाहिजे की कंपनी असं कायम नाही ठरवायला पाहिजे की कंपनी विकून पैसे देऊन टाकायचे. कंपनी व्हायबल असेल तर त्यांनी कंपनी चालवावी किंवा चालवण्यात कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांना द्यावे. पूर्वी जो बॉरोवर आहे तो पण बिड करायचा आणि तो ऑप्शन मध्ये तोच घेऊन टाकायचा. म्हणजे मला 1 कोटी रुपये द्यायचे पण मी ऑप्शन मध्ये 50 लाखात घेऊन टाकली कंपनी, माझे ऑटोमॅटिक 50 लाख बुडून गेले द्यायचे. परंतु सेक्शन 29A मध्ये त्यांनी अमेंडमेंट आणली नंतर की आता नाव of corporate debtor cannot bid or participate in auction procedure barring only MSMEs. MSME ला त्यांनी त्यात दिलंय चान्स की MSME त्याच ऑप्शन मध्ये बिड करू शकतो. तर त्यांनी RP ने असं बघायचं की जर कंपनी चालू शकते तर मग एखाद्याला ती भाड्याने देऊन चालवायची का त्याच्याशी काही कॉन्ट्रॅक्ट करून कमिशन बेसिसवर चालवायची आणि त्याचा रिपेमेंट जो आहे तो सगळे क्रेडिटर कमिटीशी चर्चा करून ठराव करून त्याप्रमाणे निर्णय घ्यायचा. इन एनी केस त्याला तो जो रेझोल्युशन प्लॅन म्हणतो आपण, तो जे काही बनवणार आहे रेझोल्युशन प्लॅन हा त्यांनी NCLT मध्ये 180 दिवसाच्या आत फाईल केला पाहिजे. 180 दिवसाच्या आत त्याला जर करता नाही आलं आणि इफ यू कॅन सॅटिस्फाय एज्युडिकेटिंग ऑथॉरिटीज, तर अप्पर लिमिट म्हणजे अजून 90 दिवस त्याला तो वेळ भेटू शकतो. पण तो वन स्ट्रोक सहसा देत नाही, ते कमी कमी का नाही असं करून ते 90 दिवसापर्यंत. पण ऍट अ स्ट्रेच त्याला 270 दिवस मॅक्झिमम असतात. त्या जर रेझोल्युशन प्लॅन झाला नाही किंवा COC ने अप्रूव्ह केला नाही तर NCLT त्याचा ताबा घेते आणि त्याला लिक्विडेशन मध्ये टाकून देते या कंपनीला.
लिक्विडेशन मध्ये टाकलं की ते कोणाला तरी लिक्विडेटर मध्ये नेमतात आणि ते लिक्विडेशन मध्ये पुढं सुरू होतं. आता या कायद्याने एक फायदा असा झाला की जे मी मगाशी सांगितलं की सिव्हिल कोर्टात किंवा इतर कोर्टात आपण बघतो की सगळं डिफेंडंटच्या अधिकारात असतं, पण इथे अर्ज दाखल झाला त्याचे पॉवर सस्पेंड झाले की इमिजिएटली त्याचा जो अधिकार आहे तो आरपी IRP किंवा अर्जदाराकडे निघून जातो. हा जेव्हा घेतो कोण आरपी किंवा IRP याचा ताबा घेतो तर तो कंपनीचे सगळे डील्स वगैरे असेस करतो. त्याला जर असं दिसून आलं की कंपनी LLPच्या डेसिग्नेटेड पार्टनरने किंवा कंपनीच्या पार्टनरने डायरेक्टरने एखादी प्रॉपर्टी मॅन्युफॅक्चर इंटेन्शननी किंवा कमी रेटने मार्केटपेक्षा कमी रेटने किंवा एखाद्या नातेवाईकाला विकून टाकली आहे तर 24 महिने मागे तो अजून जाऊ शकतो. त्यातले जेवढे व्यवहार आहे तो सगळे NCLT कडे अर्ज करून अवॉइड करू शकतो. त्या सगळ्या मिळकती घालून एकत्रितपणे तो पॅकेज बनवू शकतो. तर मंडळी मला असं वाटतं की IBC आपल्याला जेवढा लागू आहे तेवढं मी इथे कव्हर केलं आहे. माझ्या दृष्टीने मी मॅक्झिमम कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. वास्तविक हे प्रत्येक ऍक्ट जो आहे एक लेक्चर साठी असला पाहिजे, पण आपण एका लेक्चर मध्ये त्याला कव्हर केलंय. तरी अजून काही कोणाला शंका असेल किंवा काही प्रश्न असतील तर मी ते उत्तर द्यायला तयार आहे. धन्यवाद सर. आपल्या तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की प्रत्येक ऍक्ट विषयी एक स्वतंत्र लेक्चर घ्यायला हवं होतं. यानंतर आपण जे काही चॅट मध्ये प्रश्न आले ते प्रश्न उत्तर आपण त्या ठिकाणी घेऊया. मी बारचे सेक्रेटरी जालिंदर ताडगे यांना विनंती करतो. ताडगे सर. ताडगे अनम्यूट करा साहेब. केलंय तुम्ही को होस्ट तुम्ही. नमस्कार विक सर. आपला या क्षेत्रातला जो अनुभव आहे तो निश्चितच मोठा आहे. विविध क्षेत्रात आपण काम केलेलं आहे. DRT असेल किंवा NCLT असेल किंवा सिव्हिल कोर्ट समरी सूट असतील, त्याबद्दल शंका नाही. आणि आपण सगळा हा अतिशय मोठा आवाका असलेला विषय आपण याच्यात बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे कमी वेळेत. आणि मला वाटतं की रिकव्हरी सूट जे आहेत किंवा रिकव्हरी प्रोसेस आहे ही नेहमीच अडचणीची आहे. पण प्रत्येक वेळी वकील किंवा दिवाणी न्यायालय यांचा जो सहभाग आहे या वसुली प्रक्रियेतला, आता MSME ची काउन्सिल असतो, IB कोड मधलं NCLTचं प्रोव्हिजन असो किंवा DRT असो, हे प्रत्येक वेळी सिव्हिल कोर्टाचा जो इंटरफिअरन्स आहे किंवा सिव्हिल कोर्टात जो डिले होतो आहे त्याच्यासाठी ह्या सगळ्या तरतुदी केल्या आहेत. तर मग आपलं मत काय आहे की सिव्हिल कोड जे आहे दिवसेंदिवस डिमिनिश होणार की या काउन्सिल्स वाढतील, ट्रिब्युनल्स? सिव्हिल कोर्टाकडे नाही तरी अधिक आता कामं कमीच करत चालले ते. आर्बिट्रेशन आता सध्या भारतात खूप जोरात चालू आहे. बरेचसे जे काम आहे ते आर्बिट्रेशन कडे जातात, एक्झिक्युशनला येतं सिव्हिल कोर्टात. पण सिव्हिल कोर्टाचा लोड कसा कमी व्हावा हेच सगळं आपण जेवढे नवीन एनेक्टमेंट बघतोय त्यांचा उद्देशच तो दिसतोय. मॅक्झिमम ट्रिब्युनल्स फॉर्म करावे आणि तो विषय स्पेशलाइज करून तिथे देऊन टाकावा असं थोडक्यात त्यांचं इंटेन्शन दिसतंय. जी. आता NCLTचा जो आपण विषय झाला तिथूनच प्रश्न उत्तराला मला वाटतं सुरुवात करावी. तर पूर्वी जो BIFR होता त्याच्यामध्ये रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी, आता जर कोविड-19चा जो इफेक्ट झाला आहे आणि केंद्र सरकारने जाहीर केलं आहे की IB कोड मध्ये ते अमेंडमेंट करणार आहेत आणि ज्या लिक्विडेशन किंवा RP प्रोसिडिंग्स होत्या त्या कर्टेल करायचा याच्याकडे, म्हणजे सगळ्या ज्या अमेंडमेंट किंवा जो मोटिव्ह आहे IB कोड करण्याचा तो रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आहे. तर आपण प्रकाश टाकू शकता की काय त्या तरतुदी आपल्याला दृष्टीपथात आहे किंवा त्या अमेंडमेंटचा काय परिणाम होईल? नाही, आता रिकन्स्ट्रक्शन जो BIFR कडे विषय होता तिथे दोन प्रकार होते. तिथे पण जो RP करणार आहे तो तिथला माणूस जी एजन्सी अपॉइंट करायची, ऑपरेटिंग एजन्सी, ते लोक ते काम करायचे. एक तर कंपनी व्हायबल आहे तर ती कशी चालवायची किंवा लोन कसे सगळे रिशेड्यूल करून त्यांना काही सवलती देऊन परत चालू करायचं किंवा मग विकून मोकळं व्हायचं. तसंच NCLT मध्ये पण तोच प्रकार आहे की तिथं व्हायबिलिटी आहे का नाही हे बघून किंवा कोण काय डिस्काउंट देत आहे असं बघून रेझोल्युशन प्लॅन बनवता येईल किंवा तसं सक्सेसफुल नाही झालं तर ते पण विकून त्याप्रमाणे तो विषय संपवता येतो. त्याच तरतुदी जवळपास फक्त नवीन आपण न्यायिक दृष्ट्या बघतो आहे की हा न्यायिक वसुली व्हायला हवं,
परंतु वसुलीच्या नादामध्ये आपण एखादे किंवा अनेक उद्योग बंद करून अनेक लोकांच्या उपजीविकेचा विषय आहे तो संपवत तर नाही ना, त्याचे काही परिणाम आहेत का? नाही, परिणाम निश्चित आहेत ना. आता एनसीएलटी मध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळा मेजर शेअर जो आहे तो फायनान्शियल क्रेडिटर घेऊन जातो, इतर लोकांना काहीच भेटत नाही. ही खूप मोठी अडचण आहे. आता एमएसएमई ऍक्टचा जर अवॉर्ड घेऊन तुम्ही तिथे गेलात एनसीएलटी मध्ये तर यू विल बी काउंटेड ऍज सेक्युअर क्रेडिटर. त्याला ऑपरेशनल क्रेडिटर न म्हणतात सेक्युअर क्रेडिटर मध्ये गणलं जातं आणि हे निश्चित त्याला काहीतरी प्रायोरिटी भेटतं तिथे. बरोबर आहे सर. आता आपण सांगितलं की जो कोणी ओनर आहे आणि त्या डेटरने जर प्रॉपर्टी 24 महिने आधीपर्यंत ती ट्रान्सफर केली तर अशा परिस्थितीमध्ये बोनाफाईड परचेसर फॉर व्हॅल्यू विदाउट नोटीस किंवा अशा प्रकारे जे काही आपण सिव्हिल लिटिगेशन करतो त्याचं ज्युरिडिक्शन काय असेल? एनसीएलटीतला जो विषय असेल त्याला इतर कोर्टांचा भार आहे, त्यात क्लिअर कट म्हटलंय. जेव्हा तिथं आरपी अवॉर्डन्सचा अर्ज टाकेल एनसीएलटी मध्ये की असा असा व्यवहार झालाय आणि अशा अशा कारणामुळे मला मॅलाफाईड व्यवहार वाटतोय, तर निश्चितच तो व्यवहार कोणाशी झालाय त्या पार्टीचं नाव तिथे असेल किंवा ते डॉक्युमेंट लावलेलं असेल, एनसीएलटी त्यालाही नोटीस काढतं. त्याचं म्हणणं ऐकतंय तिथं जर एनसीएलटीला वाटलं की हा मॅलाफाईड नाहीये जसं आरपी म्हणतोय तर कदाचित ते अवॉइड पण होते. आणि सर त्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन आहे आयबी कोड मध्ये, त्यात समजा आयपी प्रोसिडिंग जे आहे आयपीआर कडे गेल्यानंतर द प्रोसिडिंग्स अगेन्स्ट द डेटर shall suspend and no other court has jurisdiction to entertain any proceeding or to proceed further or continue with them. आता त्याच्यामध्ये सिव्हिल प्रोसिडिंग्स किंवा त्याच्यात ते प्रोसेस सिव्हिल किंवा स्पेशल ज्युरिडिक्शन असलेल्या कोर्टाची काय वस्तुस्थिती आहे? इव्हन सरफेस ऍक्शन तिथेच ठेवते. जी जी. आता एक एन.एस. जकातदार साहेबांनी प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द पेक्युनरी ज्युरिडिक्शन फॉर समरी सूट in the district courts? There is no pecuniary jurisdiction. आपले जे रेग्युलर असं jurisdiction आहे तेच आहे. अमाउंट वाईज कुठलं jurisdiction नाही. जी जी जी. आणि ऍडव्होकेट फल्ले विचारतायत, what will be the status of summary suit after court grants leave to defend? It will become an ordinary suit by giving separate number special civil. No, it depends upon the judge. मी तुम्हाला सांगतो काय असतं की समरी सूट सॉल्व्ह केला तर जजला त्यात पॉईंट भेटत नाही. त्याला कंटिन्युअस समरी सूटचा नंबर देऊन जर त्याने डिग्री केली तर जजला पॉईंट भेटत नाही. परंतु त्याला जर कन्वर्ट करून घेतलं स्पेमो म्हणून तर त्यांना ते स्पेमो डिस्पोज केल्याचे पॉईंट भेटतात. तर बरेचसे जजेस पूर्ण समरी सूट म्हणून ऐकतात आणि जजमेंटच्या आधी एक दिवस रिरजिस्ट्रेशनसाठी पाठवून त्याला स्पेमो करतात आणि मग त्याला डिग्री करतात. बरोबर आहे. त्यामध्ये प्रोसिजरल आस्पेक्ट काही नाही, फक्त तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. जजनी रजिस्टरला ऑर्डर करायची आणि त्यांनी चेंज करायचं, बाकी काही नाही. त्यानंतर नोटीस निघत नाही, काही नाही. फल्ले साहेबांचा परत प्रश्न आहे, लिमिटेशन पिरियड फॉर समरी सूट इन चेक बाउन्स केसेस वेदर डिले कंडोनेशन इज अलाउड. आता हा फल्ले साहेब फॉर एनी ओरिजिनल फायलिंग देयर इज नो डिले कंडोनेशन प्रोव्हिजन. सेक्शन 5 त्याला ऍप्लिकेबल होत नाही कोणत्याही नवीन लावायला. आता आपल्या आदरणीय पत्नी मॅडम आहे, त्यांनी एक प्रश्न विचारला आहे, वेदर देर इज एनी टाइम प्रिस्क्राइब फॉर सेंडिंग समन्स फॉर जजमेंट बाय प्लेंटिफ अँड वेदर लिव्ह टू डिफेंड हॅज टू बी अप्लाइड ओनली आफ्टर समन्स फॉर जजमेंट. असाच प्रश्न एक रवी किरण साहेब आहेत, त्यांनी पण विचारला. दोन प्रश्न आहे, उत्तर दोन वेगळे आहेत. टाइम फॉर सर्व्हिस ऑफ जजमेंट समन्स जो आहे तो वादीवरती असतो. आपण जर तो सेक्शन ऑर्डर वाचले, ऑर्डर 37(3)(5) की प्लेंटिफ हॅज टू टेक स्टेप टू इश्यू जजमेंट समन्स अलॉंग विथ ऍफिडेव्हिट. त्याच्यात एक सुप्रीम कोर्टचं असं जजमेंट आहे की जर प्लेंटिफने इनऑर्डिनेट डिले केला असेल जजमेंट समन्स साठी, ऑटोमॅटिकली अदर साइड हॅज टू बी ग्रांटेड विथ लीव्ह टू डिफेंड. म्हणजे हाऊ फास्ट इज इफ इज इन्व्होकिंग द फास्ट प्रोव्हिजन देन ही शुड ऑल्सो बी फास्ट. हा एक व्ह्यू आहे त्यातला कोर्टातला. आणि दुसरा जो प्रश्न होता की काय होता साहेब? जी एक मिनिट साहेब. वेदर लिव्ह टू डिफेंड हॅज टू बी अप्लाइड ओनली आफ्टर सर्व्हिस ऑफ समन्स फॉर जजमेंट. आता काय असतं की जजमेंट समन्स काढल्यानंतर जी सतीशी आपण प्रोसिजर बघितले, जजमेंट समन्स मिळाल्यापासून 10 दिवसात त्यांनी अर्ज करावा. बरेच लोक हजर झाल्याबरोबर करतात, तर आपल्याला ते प्री मॅच्युअर्ड म्हणून किंवा नॉट प्रेस करून घ्यायला पाहिजे पहिली गोष्ट.
किंवा कोर्टाला सांगून त्याच्याकडनं जजमेंट समजची सर्व्हिस नॉट प्रेस करून घ्यायची, तसं स्टेटमेंट रेकॉर्डला घ्यायचं, मग लिव्ह टू डिफेंड रेकॉर्डला घेता येईल, अदरवाईज ती घेता येईल. आता एक प्रोसिजरल आस्पेक्ट मध्ये प्रॅक्टिसिंग आस्पेक्ट म्हणजे माझा जो निदर्शनास आला आपल्या समरी सूट मध्ये, आपण समरी सूट मध्ये लिव्ह टू डिफेंड जर ग्रांट झाली किंवा झाली तर मग तो पुरावा त्या पद्धतीने येणार. समजा नाही झाली तर कोर्ट आपल्याला प्रेस करते की तुम्ही अशा पद्धतीने ऍफिडेव्हिट सादर करा आणि डॉक्युमेंट आपण तो देऊ नये, तारगे साहेब तो देऊ नये. काही कोर्ट मागतात, एक दोन कोर्टात मला सुद्धा द्यावा लागला बळजबरीने, कारण माझी डिग्री लांबत चालली होती. परंतु आपण जर ती प्रोव्हिजन वाचली तर प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू जजमेंट फोर्थविथ. तिथं असं कुठंच म्हटलं नाहीये की आधी एव्हिडन्स रेकॉर्ड करा. आपण बरेचसे जर कोर्ट बघितले तर आपल्या दावे जे काही डॉक्युमेंट ओरिजिनल, म्हणून मी सांगितलं की ओरिजिनल डॉक्युमेंट लावा. ओरिजिनल डॉक्युमेंटला कोर्ट सुमोटो एक्झिबिट नंबर देते आणि त्याच्या जजमेंट मध्ये घेते. एव्हिडन्स घ्यायची काही गरज नाही, बिकॉज दोज डॉक्युमेंट्स आर प्रिझ्युम्ड टू बी ऍडमिटेड बाय डिफेंडंट. आणि ज्या ऑर्डर 37 मध्ये अशी स्पेसिफिक प्रोव्हिजन नसतानाही अशा प्रकारे मला वाटतं कंपल्शन करणं योग्य नाहीये. त्याबद्दल आपण धन्यवाद. यानंतर एस.बी. पठाण साहेब म्हणतात की लवाद अधिकारी यांची तक्रार कुठे करायची, आता कशा संदर्भात ते माहित नाही, कदाचित अपील म्हणायचं असेल तर त्याबद्दल आपण कुठला लवाद म्हणजे आर्बिट्रेशन, बहुधा ते आर्बिट्रेशन. आता आर्बिट्रेशनची तक्रार करायची असेल तर पठाण साहेब, आर्बिट्रेशन ऍक्टचं सेक्शन 13 आता नवीन टाकलंय की तुम्हाला जर आर्बिट्रेशन विषयी, आर्बिट्रेटर विषयी काही तक्रार असेल तर तुम्हाला त्याच्यापुढेच अर्ज दाखल करायचा आहे की ऑन फॉलोइंग ग्राउंड यू शुड नॉट प्रिसाइड ओव्हर दिस मॅटर. ते जर त्यांनी अलाउ केलं तर तिथेच चालेल, रिजेक्ट केलं तर तो मॅटर सोडून देईल तिथे. पण ते जर अलाउ केलं तर त्याला तुम्हाला चॅलेंज करता येत नाही. तो चॅलेंज करताना सेक्शन 34 अर्जासोबत एकत्रित चॅलेंज करतो. बरोबर आहे. आणि आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट मध्ये प्रत्येक स्टेजवर काय करायचं याच्याबद्दल डिटेल सगळं दिलंय. म्हणजे डिस्क्लोजर ऑफ आर्बिट्रेटर असेल किंवा इतर काही आस्पेक्ट्स असतील, त्याचे प्रायमा फेसी काही डिस्क्लोजर क्लॉज आहेत ते आहे किंवा त्याचा कंडक्ट आहे. मी तुम्हाला एक छोटंसं सांगतो, मी दिल्लीच्या एक आर्बिट्रेशनला हजर होतो, रिटायर तिथे होते, पण ते फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये बसून ते आर्बिट्रेशन करत होते. मग मी त्यांच्यापुढे अर्ज केला की तुम्ही ठीक आहे, पक्षपाती तुम्ही सगळं असं हे करणार, आम्हाला त्याच्याबद्दल वाद नाही, पण तुम्ही इथं जो क्लेमंट आहे त्याचं ऑफिस बाय टेबल, एसी, त्याचा चहा तुम्ही सगळं तुम्ही घेताय फीच्या व्यतिरिक्त. सो दिस इज इन काइंड पेड टू यू, देअरफॉर यू कॅनॉट ऍक्ट ऍज अन आर्बिट्रेटर. आता तो विषय जो आहे दिल्ली हायकोर्टात ऍडज्युडिकेशन साठी पेंडिंग आहे सध्या. आणि आपण बरोबर बोललात, अनेक फायनान्स कंपनी किंवा बँकांचे जे आर्बिट्रेशन प्रोसिडिंग होतात त्या त्यांच्या हेड ऑफिस किंवा याच्यात होतात. असाही प्रश्न जेव्हा आपण उपस्थित केला होता तेव्हा, आणि पठाण साहेबांचं म्हटलं तर लवाद अधिकारी यांची तक्रार करायची असेल तर इनिशिएट स्टेजला ती लवाद अधिकारी यांच्या समोरच करायला लागेल, त्यांच्या समोरच करावी लागते आणि दॅट विल बी डेल्ट विथ आफ्टरवर्ड्स इन अपील. When you are challenging award, one of the ground of challenge should be this. येस. आणि त्यानंतर ऍडव्होकेट रविकरण, आता तो प्रश्न होता, प्लीज स्पेसिफाय वेन द डिफेंडंट शुड मेक अन ऍप्लिकेशन फॉर लिव्ह टू डिफेंड. आता मला त्याच्यात एक उपप्रश्न असा मांडायचा आहे विक साहेब, की आता समन्स फॉर अपिअरन्स दिला, तो अपिअर झाला 10 दिवसाच्या आत, आणि अपिअरन्स झाल्यानंतर पुढची प्रिस्क्राईब प्रोसिजर नाहीये. If he fails to appear before the honorable court, what is the defense, and whether at this stage or only after servicing of summons for judgment he can apply for leave to defend. 37(3) प्रमाणे त्यांनी फक्त 10 दिवसात अपीअरन्स मार्क करणं अपेक्षित आहे, बाकी काहीच नाही. त्यांनी इतर कुठलाही अर्ज करू नये. कुठलाही अर्ज केला तर तो प्रीमॅच्युअर असं सांगून कोर्ट रिजेक्ट करतो. त्यांनी परत जर त्याला जजमेंट समज लागलं तरच कोर्टात यावं, अदरवाईज त्यांनी येऊ नये. आवाज येतो ते प्रश्न वाचताय वाटतं. म्यूट झालाय वाटतं सिस्टम. नाही बोलतो, बोला ताडगे साहेब. तुमच्याचकडनं झालाय तर. एक मिनिट थांबा. मोबाईलला प्रॉब्लेम आहे तुमच्या, इकडनं नाही होत.
चालेल, हॅलो. बोला. येतोय आवाज? हा, बोला बोला. हो येतोय. मला आवाज येत नाही. गायधनी हा. साहेब आपण कंटिन्यू करावं असं म्हणतोय. मला काही बरं, ठीक आहे ठीक हे आहे नाही. ठीक आहे ठीक आहे. प्लीज तर बऱ्यापैकी सगळे प्रश्न कंटिन्यू विथ द प्रोसिडिंग्स. ओके सर, ओके. बऱ्यापैकी सर्वच प्रश्न त्यांनी या ठिकाणी घेतले. फक्त वेन दरखास्त इज फाइल्ड फॉर रिकव्हरी ऑफ अमाऊंट कॅन इट बी फाइल्ड इन एनसीएलटी? एनसीएलटी मध्ये दरखास्त हा प्रकार नाही, रिकव्हरी हा प्रकार नाही. एक लक्षात घ्या, एनसीएलटी मध्ये आपण कधीच रिकव्हरी हा विषय घेऊन जात नाही. आपण असं म्हणतो की आम्हाला पैसे देण्यास असमर्थ आहे म्हणून याला बँकरप्ट घोषित करण्यात यावं. ओके म्हणून ओके. त्याचा दरखास्त हा विषय नसतो. शेतमाल विकताना शेतकरी व्यापाऱ्याकडून चेक घेतात, पण सदर चेक बाउन्स झाला तेव्हा फक्त चेक एकमेव पुरावा असताना आधी ऑर्डर 37 नुसार दावा करताना काय काळजी घ्यावी, असा प्रश्न मिस्टर योगेश यांनी विचारलाय. नाही, दावा करता येईल, पण थोडं अवघड आहे त्यात की सपोर्टिव्ह डॉक्युमेंट काहीच नाहीये. काहीच नाही. उद्या डिफेंडरने डिफेन्स घेतला की मला चेक हरवलाय तर काय करणार? ओके. कारण माल दिलाय आणि तो त्याला मिळालाय, या दोन गोष्टी तुम्हाला सिद्ध करणं आवश्यक आहे. म्हणजे देअर शुड बी अन लिगली रिकव्हरेबल डेट, हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला काहीतरी त्यातली एक लिंक दाखवावं लागेल. फक्त चेक अँड चेक रिटर्न मेमोच्या बेसिसवरती थोडं अवघड होतं. करारनामा त्यांनी करारनामा जरी नसला तरी त्याची ती मार्केट यार्डची काही पट्टी असेल, अडत पट्टी वगैरे काय असेल, त्याला दिलं, त्याच्यावर सही घेतली काय, ते जरी लावलं तर ते सफिशियंट आहे मला असं वाटतं. ओके ओके. माझ्या मते त्यांचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे. धन्यवाद सर. आपण जवळपास एक प्रश्न आलेला दिसतोय. इट वॉज कमेंट आहे. अतिशय छान आणि विस्तृतपणे आपण माहिती दिली. ताडगे साहेबांनी पण त्यांच्या अनुभवानुसार ते प्रश्न अतिशय छान समर्पक असे प्रश्न विचारले. दोघेही ताडगे सुद्धा बँकिंग क्षेत्रात काम करत असल्यामुळे आज त्या संधीचा फायदा या ठिकाणी सर्वांनाच झाला. ते आपल्या बारचे सेक्रेटरी आहेत, समर्थ बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि कोर्टात अभ्यासू पण आहे. हो, त्याच्यामुळे त्या टचनी सगळे प्रश्न आज झाले. अतिशय छान असं लेक्चर आपण या ठिकाणी दिलं. प्रत्येक विषयावर स्वतंत्र द्यावं असं आपली इच्छा होती. भविष्यात आपण त्या दृष्टीने पण जे काही आपलं राहिलं असेल तर त्या दृष्टीने पण नाशिक बार त्या ठिकाणी विचार करेल. आपण आम्हाला जो एक त्या ठिकाणी मौलिक मार्गदर्शन या ठिकाणी केलं त्याबद्दल नाशिक बार असोसिएशनच्या वतीने मी आपलं या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि आजचं हे 27वा वेबिनार नाशिक बारच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार.